चला मित्रांनो, आवाज येतोय का? आवाज येतोय का सगळ्यांना? रामकृष्ण हरी, जय हनुमान, राम राम, जय भीम, जय हिंद. ओके, गुड मॉर्निंग. चला, इकॉनॉमिक्स घ्यायचं आहे आपल्याला आज. आज आणि उद्या आपलं इकॉनॉमिक्सचे लेक्चर असणार आहे. ठीक आहे. आणि नंतर मग 29 तारखेला आपण राहिलेलं भूगोलचे जे काही 1-2 प्रकरणं होते ते कंप्लीट करू आणि मग परीक्षेला जाताना नेमके काय करायचं काय नाही त्याबद्दल चर्चा करू. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, आता इकॉनॉमीचं आर्थिक सुधारणा आपल्याला टोटलच घेऊन टाकायची, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही हे राहता कामा नाही. खाली कोण नाही, आता खाली आज जास्त मुलं बसवलेले नाही आहे, दोघं तिघं बसतात बिचारे. मागचे 2 मेन्स झालेले आहेत त्यांच्या. नाही, खाली बसलेले काही बंद करत नाही. काल नेट गेलं होतं, त्या नेट गेल्यामुळं बंद करावं लागलेलं होतं ते. ठीक आहे. चला, आर्थिक सुधारणा. ठीक आहे. आपण असं गृहीत धरू, हे सिलेबसच आपला आर्थिक सुधारणावरती. ठीक आहे. पण यातला आपण असं गृहीत धरू 5च प्रश्न येणार आहे आपल्याला. तर या हिशोबानं आजचे या 2 घंट्याचा वाटलंच पुढच्या 2 घंट्यामध्ये या ठिकाणी आपले हे 5 पैकी 5 यायलाच पाहिजेत, या हिशोबानं विचार करू. मग आता या ठिकाणी या मुद्द्यामध्ये काय काय हे आपण अगोदरच बघितलेलं आहे. याच्यामध्ये पाहिलं प्रस्तावना मुद्दा हा इथंही प्रश्न राहू शकतो बघा. कारणे, संकल्पना, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, ह्या अशी टोटल 6 सब टॉपिक वरती या ठिकाणी कुठेतरी प्रश्न असेल. 6 पैकी 5 मुद्द्यावर प्रश्न आहे, एवढं लक्षात घ्या. आता तुम्ही मिनिमम 5 प्रश्न आहे, मॅक्झिमम 7 प्रश्न आहे, असं गृहीत धरायचं आहे तुम्ही. ठीक आहे. मूळ मुद्दा काय आता ते समजून घ्या. समजून घेण्यावरतीच भर जास्त करून, फॅक्ट डाटा जो आहे तो पाठच करून टाकायचा, पण समजून जास्त घ्यायचं. बघा, हे बघा 1947ला भारतानं या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेले, आणि स्वातंत्र्यानंतर आपण कोणत्या मार्गाने जायचं आहे, अर्थव्यवस्था कोणत्या मार्गाने न्यायची आपल्याला. आता अगोदर कोणता मार्ग होता? ब्रिटिशांचा जो कालखंड होता, या ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये भांडवलशाही मार्ग होता बघा. कारण इंग्रजांनी कंपनीच्या रूपानं या ठिकाणी व्यापाराला सुरुवात केली, आणि मग व्यापार करता करता राज्य स्थापन केलं, आणि इंग्रज हा भांडवलशाही देश आहे, त्यामुळं भांडवलशाही राजवट या ठिकाणी सुरू करून टाकलेली होती त्यांनी. तर अशा पद्धतीने 1947 पर्यंत भारतामध्ये कुठली अर्थव्यवस्था होती? तर भांडवलशाही. जगामध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार होते. अगोदर राजेशाही राहायची बघा, राजेशाही अर्थव्यवस्था म्हणायचं आपण. त्यानंतर गणराज्य पद्धती पण होत्या काही काही देशामध्ये, तर गणराज्य पद्धती म्हणायचो आपण त्याला. तर गणराज्य पद्धत होते, राजेशाही पद्धत होती. मग इंग्रजांच्या कालखंडापासून भांडवलशाही पद्धत आलेली आहे भारतामध्ये. तर अशा प्रकारच्या पद्धती आहे. 1917 नंतर रशियामध्ये समाजवादी क्रांती झाली, आणि तिथून पुढं समाजवादी अर्थव्यवस्था एक प्रकार सुरू झालेला आहे बघा. तर अशा पद्धतीनं 1947च्या कालखंडा येता येता 2च अर्थव्यवस्था दिसायला लागल्या जगभरामध्ये, एक भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दुसरी समाजवादी अर्थव्यवस्था. अशा पद्धतीनं या ठिकाणी अर्थव्यवस्थेचे जगभरातल्या देश जे आहे या 2 पैकी कुठल्या तरी एका मार्गाने जाऊ लागले होते बघा. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व्यक्तीला महत्त्व असतं, खाजगी मालमत्तेला महत्त्व असतं, सरकार या ठिकाणी सरकारच्या मालकीचं काहीही नसतं. देशातल्या वस्तू असू द्या, सेवा असू द्या, याचं उत्पादन पण खाजगी व्यक्तीच करतात, खाजगी व्यक्तीच विकतात, खाजगी व्यक्ती ठरवतात वस्तू कितीला विकायची आणि कितीला नाही. या ठिकाणी सरकार त्यांना सांगत नाही ही वस्तू एवढ्या रुपयालाच विका म्हणून. तर अशा पद्धतीनं जिथं सरकारचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही, जिथं खाजगी व्यक्तीचं मालकी असते, घर माझ्या मालकीचे, गाडी माझ्या मालकीची, शेती माझ्या मालकीची, उद्योगधंदे माझ्या मालकीचे, तर अशा प्रकारची अर्थव्यवस्था असेल तर अशा अर्थव्यवस्थेला म्हणायचं भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये याच्या अपोजिट असतं बघा, म्हणजे सगळं सगळं सरकारच्या मालकीचं, म्हणजे तुमच्या आमच्या मालकीचं, खाजगी मालकीचं काहीही राहत नाही. सगळं सगळं या ठिकाणी सरकारच्या मालकीचे, जमीन सरकारच्या मालकीचे, उद्योगधंदे सरकारच्या मालकीचे, शाळा सरकारच्या मालकीचे,
आरोग्य हॉस्पिटल सरकारच्या मालकीचे, कॉलेजेस सरकारच्या मालकीचे, पाणी पुरवठा करायचा सरकारच्या मालकीचा, शेती करायची सरकारच्याच मालकीची. तर या पद्धतीनं सरकारच्या मालकीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध असतात बघा. म्हणजे खाजगी मालकीचे काहीच राहत नाही. तुम्हाला एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं तर ट्रॅव्हलिंगला तर सरकारच्या त्या बसमध्ये जायचं, आणि तुम्ही उत्पादन केलं तर सरकार म्हणतं तुम्हाला खाण्यासाठी किती लागतं, किती लोक आहेत तेवढे किलो तुम्हाला काढून देणार, बाकी सरकार उत्पादन घेऊन टाकणार. तर अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था आहे बघा. तर 1947ला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जगातले काही देशाने हा मार्ग पकडला भांडवलशाहीचा, काही देशाने समाजवादीचा मार्ग पकडलेला आहे. आता मूळ मुद्दा भारताचा होता. मग आता भारताला समजेन असं होतं की आपण कोणत्या मार्गाने जायचं. का समजत नव्हतं? या मार्गाने जाता येत नव्हतं कारण इंग्रजांची राजवट भांडवलशाही होती आणि यांची राजवट काढता काढता 150 वर्षे लागले आपल्याला. आणि त्यामुळे साहजिकाचे 150 वर्षे लागले, हजारो लोकांना रक्त सांडावं लागलं, हजारो लोकांना जीव गमवावे लागलेले आहेत. त्यामुळे आपण या मार्गाने जाणं शक्यच नव्हतं. बरं, हा मार्ग अवलंबा तर हे मार्ग पण अवलंबणं भारतात शक्य नाही. कारण भारतातल्या सगळ्या लोकांना म्हटलं की आता शेती सरकारच्या मालकीचे करा तर कोणी सोडायला तयार राहणार नाही. कारण शेती प्रत्येकाला आपापल्या मालकीची पाहिजे. नंबर 1, बळजबरी करून आपण शेतीची समजून घ्यायच्या सरकारच्या मालकीची केली पण, आणि सरकारने सांगितलं तुम्ही एवढं उत्पादन करा. रशियासारखं सांगितलं. रशियात कसं होतं, समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर एवढी जमीन आहे एवढं उत्पादन करा, आणि नाही केलं तर मग आमच्याशी गाठे जोडपून काढत होते ते. आता इथं भारतामध्ये कोणाकोणाला जोडपून काढायचे, पब्लिक तर प्रचंड आहे. आणि म्हणून आपल्याकडची समस्या ही होती भारत सरकारची की बाबा एकतर लोकांकडून आपण जमिनी जर घेतल्या तर ते हे लोक आळसाळे लगेच म्हणतील पाऊस नाही पडला, हे नाही पडलं, ते नाही पडलं, असं खोटे कारणं देऊन काम करणार नाही, आणि कामच नाही केलं तर उत्पादन होणार नाही. आपलं सगळं अर्थव्यवस्था शेतीवरतीच आधारित आहे. मग या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की करायचं तर काय करायचं, आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्था घेणं थोडं धोकादायक होतं आणि भांडवलशाही स्वीकारणं धोकादायक होतं. म्हणून 1948ला आपण काय केलं, मग या दोन्हीचे चांगले चांगले कोण घेतलेत आणि एक नवीन मार्ग काढला, आणि या मार्गाला आपण नाव ठेवलं मग मिश्र अर्थव्यवस्था. तर मग मिश्र अर्थव्यवस्था कधी स्वीकारली आपण? 1948ला स्वीकारलेली. ठीक आहे. मग 1948ला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. या ठिकाणी थोडक्यात काय केलं, सरकारनं काय केलं, जेवढा सरकारकडे पैसा होता, सरकारला वाटलं की हे एक क्षेत्र आपल्या मालकीचे पाहिजेत कारण समाजाच्या डायरेक्शन ही महत्त्वाची आहेत. मग ती क्षेत्र सरकारने घेऊन टाकलीत बघा. मग अशी क्षेत्र किती घेतली? 18 क्षेत्र सरकारने घेऊन टाकलीत. मग 18 क्षेत्रावरती सरकारने सांगितलं या क्षेत्रामध्ये आमचेच कारखाने राहतील. मग रेल्वे असू द्या, विमानं असू द्या, वाहतूक नावाचा टॉपिक सगळा घेऊन टाकला. मग त्यामध्ये भूवाहतूक असू द्या, जलवाहतूक असू द्या, हवाई वाहतूक असू द्या, सगळे एक म्हणजे वाहतूक, एक म्हणजे या ठिकाणी पेट्रोलियम कंपन्या. लक्षात असं करत करत टोटल 18 क्षेत्रावरती सरकारनं स्वतःचं वर्चस्व ठेवलं, आणि बाकीची उरलेल्या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी व्यक्तीने सांगितलं तुम्ही तुमचे कारखाने काढा. म्हणून मग भारतामध्ये झालं काय, सरकारी कारखाने पण आहे आणि खाजगी कारखाने पण आहे, दोन्ही कारखान्याचं सहअस्तित्व आहे. म्हणून आपण आपल्या अर्थव्यवस्थेला म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था. दोन्हीचं मिश्रीकरण झालेलं आहे, म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेचं नाव आहे मिश्र अर्थव्यवस्था. आलं लक्षात? मग मिश्र अर्थव्यवस्था कधी स्वीकारली? 48चं. 48 पासून कधीपर्यंत? 1991 पर्यंत आपली अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था होती. मग या दरम्यान जेवढे कायदे कानून केले ते मिश्र अर्थव्यवस्थेला वळण लावण्यासाठीचे कायदे कानून केलेत. मग काही कायदे कानून कडक होते, काही नॉर्मल होते. तर अशा प्रकारचे या ठिकाणी वळण लावण्यासाठी, कारण गती येणं गरजेचं आहे. लोकसंख्या जशी वाढू लागली तसे पब्लिकच्या पोटापाण्याचा प्रश्न सोल्युशन करणं गरजेचं आहे, रोजगार वाढवणं गरजेचं आहे, उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. आणि यासाठी मग पैसा पण लागतो, नवीन कारखाने काढण्यासाठी तंत्रज्ञान पण लागतं, नवीन उत्पादनाची गती वाढवण्यासाठी. आणि यासाठी मग या ठिकाणी वेळोवेळी आपण कायदे कानून केलेले, आणि त्या कायदे कानूनमधून या ठिकाणी हळूहळू अर्थव्यवस्थेला एक वळण लावण्याचं काम केलेले आपण. पण हेच कायदे कानून पुढच्या कालखंडामध्ये आपल्या प्रगतीतले अडथळे बनायला सुरुवात झाली. आता कुठले कायदे कानून आता त्याच्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत. तर थोडक्यात मिश्र अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जे कायदे कानून केले तेच पुढच्या कालखंडामध्ये आपले अडथळे बनलेले आहेत. आता अडथळे का बनलेत तुम्हाला साध्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असेल तर 1951ला जनगणना झाली त्यावेळेस लोकसंख्या होती 36 कोटी, आणि 1990चा कालखंड आला त्यावेळेस लोकसंख्या झाली 84 कोटी. दुसऱ्या बाजूनं लोकांसाठी उत्पादन करणारे जे कारखाने 48च्या कालखंडात जे कारखाने उत्पादन जेवढं करायचं 90च्या कालखंडात तेवढंच उत्पादन करू लागलेत. पण आता 50च्या कालखंडात जेवढी पब्लिक होते त्याच्या दुप्पट तिप्पट पब्लिक झालीत ना, उत्पादन पण दुप्पट तिप्पट व्हायला पाहिजे होतं. हे उत्पादन दुप्पट तिप्पट झालंच नाही. त्याचं कारण आहे जशी पब्लिक वाढली तसे कारखाने वाढायला पाहिजेत,
आणि जसे कारखाने वाढले तसं उत्पादन वाढायला पाहिजेत. पण कारखाने वाढलेत खूप मंद गतीनं, कारण कारखाने काढण्यासाठी आपली इच्छा भरपूर आहे, भरपूर कारखाने काढायचं वाटतं आपल्याला, पण त्या काढण्यासाठी पैसा पण लागेल ना. कारण एक तर विदेशी गुंतवणूकदारांना आपण मर्यादा टाकून दिल्यात. त्यांना सांगितलं 41% वरती तुम्हाला गुंतवणूक करता येणार नाही. दुसऱ्यांदा सांगितलं तुमची मालकी तयार होणार नाही. मग ते लोक म्हणतात इथं गुंतवणूक केल्यापेक्षा चायनात चला. मग ते लोक चायनामध्ये बाकीच्या देशात जाऊ लागलेत आणि याचा परिणाम मग आपल्याकडे कोणी येत नव्हते गुंतवणूकदार नाही म्हणून पैसा नाही म्हणून कारखाने नाही. मग जे कारखाने तेच कारखान्यातून येणारं उत्पादन घेणं, पण ते कारखान्यातलं उत्पादन कमी पडू लागले, मग महागाई वाढत चालली. म्हणून 90च्या कालखंड येता बऱ्याच समस्या तयार झाल्यात. विदेशातून वस्तू घेण्याकरता पैसा नव्हता म्हणून कर्ज घेतलं, मग कर्ज वाढत चाललं. मग आता कर्ज कोणी देत नव्हतं म्हणून महागाई वाढत चालली, कारण वस्तू येणं बंद झालं. तर समस्या वाढत चालल्या मग मिश्र अर्थव्यवस्थेतल्या. आणि रोजगार पण कमी होऊ लागलाय, कारण मग खर्च कमी करण्यासाठी नोकर भरती कमी केल्यात, मग रोजगार कमी झाला. रोजगार कमी झाला की लोकांची खरेदी शक्ती कमी झाली. तर अशा पद्धतीनं समस्या या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये 90च्या कालखंडामध्ये प्रचंड वाढल्यात बघा. आणि मग लक्षात आलंय की आता याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं होतं. आणि यातलाच मार्ग आपण काय काढला मग, तर नवीन आर्थिक सुधारणा हा नवीन मार्ग काढलेला आहे. तर नवीन मार्ग आपण सहजासहजीने आपल्याला कर्ज कोणी देईन असं झालं, कारण आपलं कर्ज जे आपल्या GDPच्या 62% जाऊन पोहोचलं होतं. आणि हे कर्ज इतकं परतफेड करण्याशिवाय पर्याय नाही, कारण आपली कॅपॅसिटी आखरी 40%च्या असताना 62% कर्जच का उचललं, हा मूळ मुद्दा या कालखंडातला होता. त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं अरे कर्ज भरपूर झालेले भारतावर, आता कर्ज देणं म्हणजे धोकादायक आहे. त्यामुळे कोणीही कर्ज द्यायला तयार नाही, म्हणून 150 टन सोनं आपण बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण टाकलेत. आणि त्यातून जी रक्कम येईल त्यातून काही वस्तू आपण आयात केल्यात, पण त्यातून 8-10 दिवसाचा प्रश्न मिटणार होता. नंतर काय, तर अशा अनेक समस्या या कालखंडातल्या होत्या. आणि म्हणून मग जागतिक बँकेने सांगितलं कर्ज पुरवठा करतो आता, पण त्यासाठी तुम्ही 2 गोष्टी करा. एक तर तुमचा खर्च कमी करा आणि उत्पन्न वाढवा. मग आता खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी लोकांना रोजगार द्यावा लागेल ना, तर ते आपल्याकडे शक्य नव्हतं. मग ठीक आहे, आणि खर्च जेवढा तेवढा तर करावाच लागणार होता. ते म्हणते उत्पन्न वाढवा किंवा मग खर्च कमी करा, याला आपण तयार नव्हतो. मग ठीक आहे, आणि मग हे जर होत नसेल ना, मग तुम्ही तुमचा देश चालवण्याचा अधिकार तुमच्याकडे ठेवू नका, हे सगळं तुम्ही खाजगी व्यक्तींकडे देऊन टाका. तुम्ही तुमची अर्थव्यवस्था खुली करा, कारण तुम्हाला जर ह्या गोष्टी जमत नसेल तर मग आम्ही करू. आणि अशा पद्धतीनं मग आपण सुरुवातीला नकार दिल्यानंतर मग 8-10 दिवसानंतर आपल्याकडचं परकीय चलन संपलं. आणि संपल्यानंतर मग काय, मग हे चंद्रशेखर यांना राजीनामा द्यावा लागला, कारण महागाई कमी करता येत नसेल तर मग पदावर राहण्याचा काही अर्थ नाही. आणि मग अशा पद्धतीनं घडामोडी घडू लागल्यात. मग नवीन सरकार आलं. नवीन सरकार समोर यासाठी होत्या, सध्या पाकिस्तान त्याच मार्गाने चाललेले बघा. 90च्या कालखंडात आपण गेलो, आता पाकिस्तान चालला. फक्त एवढंच आपण आता त्यांना हसू लागलो, कारण या ठिकाणी आता त्यांची परिस्थिती त्यांना काळानुसार बदलता नाही आली. आपलं त्या ठिकाणी काळानुसार बदललेलं नाही. आपलं नाक दाबल्यामुळं ते तोंड उघडावं लागलं आपल्याला पण. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. ते 91ला मग शेवटी PV नरसिंहरावच्या लक्षात आलं की नाही, आता विदेशी गुंतवणूकदारांना मोकळीक देणं गरजेचं आहे, त्याशिवाय कारखाने वाढणार नाही. कारखाने वाढल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही, आणि उत्पादन वाढल्याशिवाय महागाई कमी होणार नाही. उत्पादन वाढल्याशिवाय निर्यात वाढणार नाही, निर्यात वाढल्याशिवाय परकीय चलन येणार नाही, परकीय चलन आल्याशिवाय कर्ज अगोदरचे फेडता येणार नाही. सगळ्या गोष्टीचं मूळ इथंच आहे. आणि म्हणून 1991ला आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्गाचा त्याग केला आणि नवीन मुक्त आर्थिक धोरण हे नाव याकरता पाडलं की बाबा भांडवलशाही आपण स्वीकारत आहोत असं जर घोषित केलं, तर 47च्या पर्यंत स्वातंत्र्य लढ्यात जे लोक सहभागी झाले होते त्यातले बरेच लोक जिवंत होते. मग यासाठीच आम्ही हे केलं का असं म्हणण्यासाठी हे लोक पुढे येणार होते. त्यामुळे सरकारची नाकी नऊ येण्याची शक्यता होती. म्हणून त्यांनी वेगळा शब्द वापरला, मुक्त अर्थव्यवस्था, नवीन आर्थिक धोरण. भांडवलशाही शब्दच येऊ दिला नाही पुढं. ओरिजिनल मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच भांडवलशाही स्वीकारणे, हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आलं लक्षात? म्हणून याला असे वेगवेगळे नाव आहेत, खुली अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था, नवीन आर्थिक धोरण आणि भांडवलशाही असे, किंवा मग जागतिकीकरण, असे वेगवेगळे शब्द वापरले जातात बघा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी झालं काय, आर्थिक सुधारणा आपण 2-2, 3-3 वर्षाला करतोच अर्थव्यवस्थेमध्ये कायदे करून, पण इथं जी सुधारणा केली ही सर्वात मूलभूत बदल केलेत. म्हणजे जेवढे कायदे करून होते जवळपास 70-80% एकाच दिवशी नस्तनाबूत करून टाकले आपण, एकाच दिवशी. आणि इतके मुळातून बदल आतापर्यंत कधीच झालेले नव्हते. म्हणून याला नवीन आर्थिक सुधारणा म्हणत असतो आपण.
तर थोडक्यात नवीन आर्थिक सुधारणा म्हणजे काय, तर आपल्या अर्थव्यवस्थेमधील मूलभूत ज्या काही पायाभूत क्षेत्रामध्ये ज्या काही मूलभूत गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं होतं, तो मूलभूत गोष्टीत बदल केलेले आहे आपण, आणि हे बदल मुळातून केलेत. या मुळातून अर्थव्यवस्थेमध्ये केलेल्या बदलांनाच म्हणायचं नवीन आर्थिक सुधारणा. लक्षात, किंवा 91चं बदल म्हणतो आपण त्याला. मग आता या नवीन आर्थिक सुधारणांना सुरुवात करणारे पंतप्रधान कोण, तर मग हे साधे साधे आता मुद्दे तुमचे क्लिअर पाहिजेत. PV नरसिंह राव. अर्थमंत्री पण विचारतात मनमोहन सिंग. ठीक आहे, हे दोघं जण लक्षात ठेवायची, ही डेट लक्षात ठेवायची. यांनी धोरणात्मक निर्णय घेतला 24 जुलै 1991ला. पण त्या अगोदर एक मुद्दा लक्षात घ्यायचा, काय, हे दशक येतं 90चं दशक म्हणायचे याला. कधी कधी दशक पण विचारतात, कोणत्या दशकात सुरुवात झाली, 90चं दशक. पण ह्या सुधारणांना सुरुवात PV नरसिंह रावण जरी असलं तर याची सुरुवात खऱ्या अर्थाने राजीव गांधीने केलेली. पण राजीव गांधीवर कधी प्रश्न येताना दिसत नाही. पण खाली PV नरसिंह राव पर्यायच नसेल तर मग राजीव गांधी पर्याय असेल, हे पण लक्षात असलं पाहिजे आपल्याला. 85ला राजीव गांधीने सुरुवात केलेल्या नवीन आर्थिक सुधारणांना, पण त्यांनी केलेल्या सुधारणा वरवरच्याच होत्या, मुळातून नव्हत्या. कारण मुळातून करायला जातं आपलं सरकार जाईल या भीतीपोटी त्यांनी केलेलंच नाही. आलं लक्षात. आणि पुढच्या कालखंडामध्ये मग ते शहाबानो प्रकरण घडलं, आणि त्याच्यानंतर राजीव गांधीने जे आणखीन रिव्हर्स गेअर घेतला की डबल त्या मार्गावर आलेले नाही. म्हणून सुरुवात करणारा राजीव गांधी, सुरुवात 85ला, 80च्या दशकामध्ये. परंतु खऱ्या अर्थानं मुळातून बदल केले PV नरसिंह राव आणि मनमोहन सिंगांनी. तर त्या हिशोबानं ते लक्षात ठेवायचं बघा. ठीक आहे, तर ही झाली प्रस्तावना आपली. आता प्रस्तावनेमध्ये काय काय बघितलं आपण. नंबर 1, नेमके नवीन आर्थिक सुधारणा म्हणजे काय याची व्याख्या समजून घेतली आपण. अगोदर कुठली अर्थव्यवस्था होती, नंतर कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आपण, नंतर कोणत्या मार्गाकडे आलो आपण, हे समजून घेतलेलं आहे. ठीक आहे, जगातल्या कुठल्या कुठल्या अर्थव्यवस्था असते त्याच्यातला फरक काय ते लक्षात आलेलं आहे आपल्याला. भांडवलशाही देश म्हणजे कुठले, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटाली, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, हे भांडवलशाही देश आहे. समाजवादी देश आता जवळपास राहिलेला नाही आहे बघा, पण क्युबा सारखा देश राहिलेला आहे. असला क्युबा नंतर या ठिकाणी आपल्याला नॉर्थ कोरिया राहिलेला आहे. ठीक आहे, नाव घेण्यासारखे एक्का दुक्का देश आहे ते. बाकीचे देश आम्ही समाजवादी असंच फक्त सांगतात आणि कोड घालून लगेच आपण आपलं तयार होऊन जातात बघा. लक्षात, म्हणजे भारतातही बरेच लोक आहेत की आम्ही समाजवादी आहे. या ठिकाणी लाल टोपी घातले की समाजवादी समजायचं, म्हणजे आम्ही कामगार आणि शेतकऱ्यांसाठी आहोत असं ते सांगतात बघा. सांगतात तसंच, आणि नंतर भांडवलशाही एखाद्यानं खोकं दिलं की लगेच इकडे तिकडे गायब होऊन जातात. म्हणजे आजचं आपलं हे डुप्लिकेट समाजवादी आणि डुप्लिकेट हे राहिलेले आहे सगळं भांडवलशाही, हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. आणि भांडवलशाही आपल्या समर्थन करणाऱ्या पक्षाला निधी देतात आणि त्या निधीच्या आधार ते सरकार निवडून येतं बघा. सांगायला आपण गरिबांचं सरकार आलंय म्हणून. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ही प्रस्तावना, हा मुद्दा एक क्लिअर झाला. कोणी केलं, कोणाच्या काळात झालं, कोणत्या कालखंडात झालं ते पण आपण बघितलेलं आहे. आता हेच मुद्दे मी अगोदर सांगितलं होतं की आर्थिक सुधारणा लागू करण्याच्या पाठीमागे तर कोणत्या घटना कारणीभूत होत्या, त्या घटना समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे, त्याच्या अगोदर नवीन आर्थिक सुधारणांनाच LPG म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन, ग्लोबलायझेशन. ठीक आहे, लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण. मग हे पर्टिक्युलर शब्द पुढे बघू आपण. प्रायव्हेटलायझेशन म्हणजे खाजगीकरण, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे सगळ्यात मोठी संकल्पना ही जागतिकीकरण, ही जागतिकीकरण समजायचं आपण. ठीक आहे, याच्यामध्ये येतं मग उदारीकरण आणि खाजगीकरण. मग सगळ्यात मोठी संकल्पना कुठली आहे, जागतिकीकरण आहे. आणि हे साध्य करायचं असेल तर उदारीकरण आणि खाजगीकरण देशात लागू करणं गरजेचं असतं, तरच जागतिकीकरण स्वीकारता येते. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपण प्रश्न येऊन गेलेले आहेत. एक वेळेस STIMENSला प्रश्न कसा होता की उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाबद्दल योग्य डायग्राम कोणता आहे. मग हा एक पर्याय होता 3 नंबरचा. इथं नावं नव्हते टाकलेले, नुसतं असं टाकलेले होते असं. ठीक आहे, दुसरा पर्याय होता, तिसरा पर्याय होता, चौथा पर्याय होता, आणि प्रश्न होता उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाबद्दल योग्य पर्याय कोणता आहे. मग याचं उत्तर होतं हे, जागतिकीकरणामध्येच उदारीकरण आणि खाजगीकरण येते. आणि जागतिकीकरणाची जागतिक बँकेनेच व्याख्या काय केलेली,
एखाद्या देशांना आपल्या अर्थव्यवस्थेवरील निर्बंध कमी करणे किंवा रद्द करणे व त्या देशातील सरकारी उद्योगाचे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतर करणे म्हणजे जागतिकीकरण होय. निर्बंध कमी करणे म्हणजे उदारीकरण आणि सरकारी उद्योगाचं खाजगी क्षेत्राकडे हस्तांतर करणं म्हणजे खाजगीकरण म्हणजेच उदारीकरण आपलं म्हणजेच जागतिकीकरण. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न कसे पण असे चालू शकतात. आपण आपलं थोडं लक्ष केंद्रित करायचं. इकॉनॉमिक्समध्ये थोडं समजून उमजून घेण्याचा प्रकार जास्त आहे बघा. जिओग्राफीसारखं किंवा इतिहासासारखं असं नाही का प्रकार तो. ठीक आहे. मग थोडक्यात काय अंतिम ध्येय काय आपलं मग ग्लोबलायझेशन हे असं समजून घ्यायचं. हे अंतिम ध्येय आणि आपण इथं थांबलेलो आहे. हे सी आहे आणि हा मार्ग आहे बी. लक्षात हे म्हणजे या ठिकाणी हा उदारीकरणाचा प्रकार असतो. आपण जिथे ना ती उदारीकरण आहे. उदारीकरणापासून मग दिशा ठरवलं जाते की आपल्याला या ठिकाणी जायचं म्हणजे ही दिशा आहे आणि या दिशेनं जाणारा जो मार्ग आहे जी गाडी असेल त्याला म्हणायचं मग प्रायव्हेटलायझेशन म्हणजेच खाजगीकरण. आता याच्यात तुम्ही मुलं काही गडबडी करत बसतात. सर खाजगीकरण असं लिहायचं का असं लिहायचं. आता ते तुम्ही तुमचं बघून घेते त्याच्यामध्ये काही नाही. आता इकडच्या आता प्रत्येक भागातल्या लोकांच्या त्या भाषेचा तो एक परिणाम असतो. कोणी खाजगीकरण म्हणतं कोणी खाजगीकरण म्हणतं कोणी याच्यात डोकं लावतं सर खाजगीकरण म्हणजे हे व्यापक अर्थानं आहे खाजगीकरण म्हणजे वैयक्तिक जीवनाशी. आता हे ते जाऊ दे. आता फक्त इथं शब्द समजून घेत चला. उदारीकरण हे दिशा दाखवत आहे. खाजगीकरण मार्ग आहे आणि अंतिम ध्येय काय आहे जागतिकीकरण आहे. हा एक मुद्दा इथं क्लिअर राहू दे आपला. ठीक आहे. आता आपल्याला ही कारणं समजून घ्यायची बघा. कारण आपण एवढा मोठा निर्णय जो घेतलेला आहे तो एकाएकी घेतलेला नाही. या पाठीमागे अनेक कारणे कारणीभूत होते आणि सगळ्यात मेन कारणं कुठली असतात वित्तीय कारणं असतात. कारण सगळे नाटकं करता येतील माणसाला पण पैशाचं नाटक करता येणार नाही. मग ते तुमचं आमचं वैयक्तिक जीवन असू द्या देशाचं जीवन असू द्या सारखंच येते लक्षात. आणि आता कारणं हीच लक्षात घ्यायची. याच्यावरती ही सबऑर्डिनेट कारणं आहे पण सबऑर्डिनेट कारणं आता मेन कारणासारखीच पुढे येतात. म्हणजे आपल्याला जखम झालेली आहे आणि जखम झालेला असताना आपण हळूहळू त्याची खपली काढली तर लगे जेवढं सुरुवातीला लागलं तसंच वेळाला लागतं माणूस. त्यामुळे सबऑर्डिनेट कारणं पण मेन कारणासारखीच येते बघा. ज्यावेळेस मेन कारणं तीव्र असेल ना मग सबऑर्डिनेट कारणाचा पण परिणाम जाणवायला लागतो. पण मेन कारणं तेवढी तीव्र नसेल ना मग याचा काही परिणाम होत नाही आपल्याला. म्हणजे जखम नसताना असं काही आणलं तर काय फरक पडणार आहे पण जखम असताना त्याच्यावर आणलं तर मग काय परिणाम होतो ते लक्षात घ्यायचं. तर थोडक्यात हे तीव्र असताना हे येणं पण हे पण डेंजरस वाटायला लागतात मग. ठीक आहे. एक एक कारणं समजून घेत चला. आता या कालखंडातली स्थिती या कालखंड म्हणजे 89 90 91 असं समजायचं आता आपण. एकदम लगे पूर्ण काही 50 वर्ष काही समजू नका. आता या कालखंडात आपली राजकोषीय तूट जी आहे 8.2% गेली होती. आता ही राजकोषीय तूट काय प्रकार आहे ते पण लक्षात घ्या. हे बघा दरवर्षी आपण अंदाजपत्रक तुम्ही बघितलं असेल सरकारकडून अंदाजपत्रक मांडलं जातं असतं बघा. अंदाजपत्रक म्हणजे आगामी आर्थिक वर्षासाठी आपलं आर्थिक वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च या एका वर्षासाठी सरकारकडून पैसा किती जमा होणार आहे आणि पैसा किती खर्च होणार आहे त्याबद्दलचं अंदाजित पत्रक आहे. अंदाजित पत्रक आहे म्हणून नाव पडतं त्याला अंदाजपत्रक लक्षात. मग अंदाजपत्रकावरती आला प्रश्न तर मग अंदाजपत्रकाला मांडायला सुरुवात होते 1860 पासून. इंग्रजांनी ही पद्धती डेव्हलप केलेली त्या आजता काय चालूच आहे. ठीक आहे. 1807 ते 67 पर्यंत आर्थिक वर्ष होते 1 मे ते 30 एप्रिलपर्यंत. 1867 पासून मग आपण आर्थिक वर्ष पकडलं 1 एप्रिल ते 31 मार्च. याच्यामध्ये बदल करण्याकरता 1984ला LK झाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्याच्यानंतर 2015ला शंकर आचार्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. दोन्ही समित्यांनी सांगितलं होतं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आर्थिक वर्ष पकडावं पण अजून ह्या समितीच्या शिफारशी लागू झालेल्या नाही. म्हणून सध्याचं आर्थिक वर्ष काय आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. ठीक आहे. तर या एका वर्षामध्ये सरकार जेवढा काही लोकांकडून पैसा जमा करते आणि जो काही पैसा खर्च करते त्याच्याबद्दलचं अंदाजित पत्रक त्याला म्हणायचं अंदाजपत्रक. मग भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 112 मध्ये तरतूद आहे की केंद्र सरकारनं दरवर्षी अंदाजपत्रक मांडलं पाहिजे. कलम 202 मध्ये तरतूद आहे की प्रत्येक राज्य सरकारनं सुद्धा अंदाजपत्रक मांडलं पाहिजे. आणि याच कलमामध्ये तरतूद आहे केंद्रामध्ये घटनात्मक अधिकार दिले हे राष्ट्रपतीला राज्यामध्ये राज्यपालाला. ठीक आहे. मग अंदाजपत्रकामध्ये या ठिकाणी 2 प्रकारची माहिती असते. एक असतं महसुली अंदाजपत्रक आणि एक असतं भांडवली अंदाजपत्रक. ठीक आहे. ज्या जमा आणि खर्चाचा कालावधी एकाच वर्ष असेल त्याला म्हणायचं महसुली अंदाजपत्रक. ज्या जमा आणि खर्चाचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त असतो त्याला म्हणायचं भांडवली अंदाजपत्रक. आलं लक्षात.
मग आता याच्यामध्ये जमा आणि खर्च दोन्ही पण येतात, इथं पण जमा आणि खर्च दोन्ही पण येत असतात बघा. ठीक आहे. मग जमामध्ये काय येतं, कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न, आणि खर्चामध्ये एका वर्षात सरकारकडून होणारा खर्च, मग शिक्षण, आरोग्य, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते, संरक्षणाचे होणारा खर्च. आणि इथल्या जमामध्ये काय येतं, सरकारनं उचललेले कर्ज किंवा LICच्या रूपाने तुम्ही आम्ही जो काय पैसा जमा करतो ते सरकारकडे जातो. FDIच्या रूपाने जो पैसा जमा होतो इथे येतो बघा. तर हा दीर्घकाळासाठीची रक्कम म्हणून इकडे येते, ही अल्पकाळासाठीची रक्कम म्हणून इकडे येत असते बघा. तर थोडक्यात या प्रकारे हा कारभार चालत असतो बघा. मग आता इकडचा जमा आणि इकडचा जमा असं लक्षात घ्यायचं बघा. हा जमा किती आहे असं समजून घ्या. हा जमा आहे महसुली जमा 500 कोटी, भांडवली जमा 500 कोटी, टोटल किती जमा झाली मग 1000 कोटी झाले, बरोबर आहे. आणि खर्च जर बघितला सरकारचा हा 600 कोटी झाला, समजून घ्यायचं. महसुली खर्च आणि भांडवली खर्च 600 कोटी झाला, मग टोटल खर्च किती होऊ लागला 1200 कोटी. तर अंदाजपत्रकातल्या एकूण जमापेक्षा एकूण खर्च जर जास्त असेल तर जास्तीचा खर्च किती होतोय आता 200 कोटी. हा जास्तीचा खर्च म्हणजे तूट आहे, आणि या तुटीलाच म्हणायचं राजकोषीय तूट. या दोघातली तुटी ती. आणि नुसती महसुली जमापेक्षा महसुली खर्च जास्त असेल ना याला म्हणायचं महसुली तूट. पण ही तूट आणि ही तूट एकत्रित केली तर मग याला म्हणायचं राजकोषीय तूट. आलं लक्षात. तर थोडक्यात राजकोषीय तूट म्हणजेच सरकारनं उभारलेले त्या वर्षीचं कर्ज, कारण सरकार जमा करते, सरकारकडून जमा होते 1000 कोटी, पण खर्च किती होऊ लागला 1200 कोटी, म्हणजे जास्तीचं 200 कोटी सरकारला लागणार आहे. तो जास्तीचे 200 कोटी म्हणजे सरकार कर्ज उभारणार आहे. तर थोडक्यात सरकार जे काही कर्ज उभारणार आहे त्यालाच म्हणायचं राजकोषीय तूट. लक्षात. आता राजकोषीय तूट किती असायला पाहिजेत, जागतिक बँक म्हणते 3% राजकोषीय तूट असली पाहिजेत. 3% जास्त राजकोषीय तूट असेल. आता हे 3% कशाच्या हिशोबाने आहे, GDP. परत GDP म्हणजे काय, एका आर्थिक वर्षात देशातील नागरिकांनी निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवा यांचं बाजार मूल्य. आपण राष्ट्रीय उत्पन्न बघितलं ना, एका वर्षामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी, सगळ्या उद्योगपतींनी, सगळ्या सेवा क्षेत्रातल्या लोकांनी जे काही कमाई केली त्या कमाईची बेरीज म्हणजे त्या देशाचं त्या वर्षीचं GDPच्या स्वरूपातलं उत्पन्न असतं. मग समजून घ्यायचं मागच्या वर्षी 5000 कोटी होते आपलं उत्पन्न, आणि या वर्षी मग समजून घ्यायचं 6000 कोटी झाला, म्हणजे किती टक्क्यानं वाढलं मग 20% वाढलं. म्हणून आपलं GDP दर किती मग 20% असं आपण म्हणू शकतो बघा. लक्षात. असं असतं ते. तर या ठिकाणी यांनी काय सांगितलं, तुमचा राजकोषीय तूट किती असायला पाहिजे 3% किंवा त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे, जास्त नको. जास्त असेल याचा अर्थ तुमचं कर्ज वाढत चाललेलं आहे, कर्ज वाढत चालला याचा अर्थ खर्च वाढत चालला. आणि तुमचं उत्पन्न कमी खर्च जर जास्त असेल तर तुमची अर्थव्यवस्था बुडण्याची शक्यता आहे. ज्या लोकांकडून कर्ज घेतलं त्यांचं परत करण्याची गॅरंटी काय. म्हणून जागतिक बँकेने सांगितलं 3%पेक्षा जास्त राजकोषीय तूट असेल तर त्या देशांना कोणीही कर्ज देऊ नये, कारण ते कर्ज तुटीत जाण्याची शक्यता आहे, परत मिळण्याची शक्यता नाही. आणि मग आपलं तूट किती गेली होती ते बघा, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, दुप्पट तिप्पट गेली ना. आणि मग इतकी तूट गेल्यानंतर मग आता जगातल्या वेगवेगळ्या देशांना कळलं लागलं यांची तूट एवढी आहे. मग आता ज्यांनी कर्ज दिलेत त्यांच्या लक्षात आलं आता आपलं कर्ज आता लवकर भेटेल याची गॅरंटी नाही आणि किती दिवसांनी भेटेल याची गॅरंटी नाही. आणि ज्यांच्याकडे आपण गेलो होतो की आपण काय करायचं या काळात, नवीन देशाला भेटी दिलं की लगेच म्हणायचं की आम्ही तसं कर्ज तर घेत नाही, पण आता थोडं असं वाटतं कर्ज घ्यावं, आणि त्या देशाकडून मग कर्ज उचलून घ्यायचं. त्यांना वाटतं हे पहिल्यांदाच कर्ज घेऊ लागलेत काय करून, आणि नंतर त्यांच्या लक्षात द्यायचं अरे यांनी भरपूर जणांकडून घेऊन टाकलेलं अगोदरच. आणि मग या ठिकाणी आता जागतिक बँकेने घोषित करून टाकलंय की यांना कर्ज देऊ नका म्हणून. लक्षात. कारण कर्ज किती झालं होतं मग या तुटीमुळं, दरवर्षीचं 7-8% असं करत करत 62%वर गेलं होतं. आपल्याला कर्ज जास्तीत जास्त 40% उचलता येते, पण आपण कोणाला न सांगता या ठिकाणी परस्पर कार्यक्रम लावून इतकं उचलून घेतलं ते. आणि त्याचा परिणाम असा झाला की कर्ज मिळणं अवघड चाललं आपल्याला आता. आलं लक्षात. तर ह्या सगळ्या जाम करणाऱ्या वस्तू होत्या. आणि मग खर्च तर वाढत चाललाय, उत्पन्न तर तेवढं नाही आहे, आणि मग यासाठीचा मार्ग म्हणजे नवीन आर्थिक सुधारणा होत्या. मग तर हे इकडं लक्षात घेतलं पाहिजे. आर्थिक विकासाचा दर इतका होता आपला, म्हणजे आपण वर्षभरात कमाई करायचा 1000 रुपये आणि घर खर्च चालत होता 2000 रुपये. म्हणजे कमाई वाढवायला पाहिजेत,
मग खर्च पण करता येईल, पण कमाई तर वाढायला तयार नाही, कारण विकासाचा दर 0.6%. आजचा आपला विकासाचा दर 6%, म्हणजे याच्या 10 पटीनं आहे. आलं की लक्षात? सध्या 6 ते 7% आपला विकास दर चालू आहे. आपलं 7-8 टक्क्यानं चालायला पाहिजे, तसं 6% चालू आहे. महाराष्ट्राचा विकास दर जवळपास 8-9% चालू आहे. महाराष्ट्राचा 12-13% पाहिजे होता, तो पण कमी चालू आहे सध्या. पण जगभरात हा सगळ्यात जास्त आहे. जगात सगळ्यात जास्त हा विकास दर आहे भारताचा, हे लक्षात असू द्या. लक्षात एक्झॅक्टली 6.5 आहे. तर सगळ्यात जास्त आहे आता. ठीक आहे, म्हणजे मग लक्षात यायला लागतं जगातच आपण सगळ्यात मोठे आहे, म्हणजे या कालखंडात जगात सगळ्यात छोट्यामध्ये पण असू होतं. पण तर अशा पद्धतीने विकास दर कमी असल्यामुळं लोकांचं उत्पन्न वाढत नव्हतं. लोकांचं उत्पन्न वाढत नसेल तर लोकांचा कामावरचा भरोसा राहत नाही बघा. आणि लोकांना या ठिकाणी सक्रिय करायचं असेल तर त्यांचं उत्पन्न वाढणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मग नवीन आर्थिक सुधारणा शिवाय पर्याय नव्हता. तर हे एक कारण होतं बघा, वाढती महागाई. मग महागाईचं कारण काय होतं? 50च्या कालखंडात जेवढे कारखाने होते त्याच्यात एका दुक्का कारखाने वाढत गेलेत, आणि दुसऱ्या बाजूनं 1990च्या कालखंडामध्ये लोकसंख्या दुप्पट तिप्पट झाले, तेवढे कारखाने वाढले नाही, उत्पादन नाही. मग लोकांची गरज भागवण्याकरता असं थोडंच आहे, आता मी थोडा आजचे दिवस उपास धरतो, उद्या सगळे लोकांना धरायचं असं थोडंच कोणी. लोक खाणार ते खाणारच आहे, जन्माला आलं म्हटल्यावर. तर थोडक्यात काय, खाणाऱ्यांची संख्या होत चालली वाढली आणि मागणी वाढत चालली. मग पण तेवढ्या वस्तू देशात निर्माणच होत नव्हत्या. मग विदेशातून आपण आयात करत होतो, लक्षात. आणि आयातीसाठी कर्ज काढत होतो, पण आता कर्ज कोणी द्यायला तयार नाही. मग आयात कशी करायची? आता आयात करता येत नाही, आणि आयात करता येत नसेल तर मग देशातल्या वस्तूची किमती वाढायला लागल्या. आणि मग आता परत मुद्दा हाच आहे, महागाई 4%च्या पुढे जाता कामा नये, 3%च्या खाली येता कामा नये, आणि 4%च्या पुढे जाता कामा नये, हा नियम आहे. जर 4%च्या पुढे महागाई वाढली तर दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या वाढते. आणि सरकार पंचवार्षिक योजना राबवताना सांगत होते की दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या कमी करायची, आणि त्यासाठी कोट्यवधी खर्च करत होते दारिद्र्यरेषेखालील लोकांना वरती आणण्याकरता. आणि महागाई जर 5-6% जर झाली तर दारिद्र्यरेषेखालील दरवर्षी संख्या 1-1.5-1.5% वाढून जाते. मग आता जास्त महागाई वाढणं दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या वाढवण्याचा प्रकार असतो. मग म्हणून मग या ठिकाणी टार्गेट असतं मिनिमम 3%, मॅक्झिमम 4% आपलं महागाईचा दर असला पाहिजे. आणि आपला महागाई दर किती गेला? मग 4×16 आणि +1 17वर गेला. आता महागाई कमी करायचं असेल तर 2 मार्ग, एक तर विदेशातून वस्तू आणा, वस्तूची किमती कमी होतील, किंवा मग देशातच वस्तू निर्माण करणारे कारखाने काढा. पण कारखाने काढण्याकरता तंत्रज्ञान नाही, तंत्रज्ञान घेण्याकरता परकीय चलन नाही, आणि परकीय चलन कर्जरूपानं कोणी द्यायला तयार नाही, आणि कोणी गुंतवणूक करायला तयार नाही. तर हा प्रकार या ठिकाणी होता बघा. मग याच्यासाठी आता एकच उपाय होता, कर्ज कोणी देणार नसेल तर मग विदेशी गुंतवणूकदारांना देशामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देणं गरजेचं आहे. ती परवानगी होती अगोदर, पण काय टाकलं होतं, 41% गुंतवणूक करता येईल. नंबर 2, तुमची मालकी तयार होणार नाही, मालकी आमचीच राहील. नंबर 3, तुम्हाला नवीन तंत्रज्ञान आणायचं असेल तर परवानगी घ्या. परवानगी 2-2, 3-3 वर्षी मिळतच नव्हती. मग हे विदेशी गुंतवणूकदार म्हणायचे इकडे गेल्यापेक्षा दुसरीकडे जाऊ, म्हणून आपल्याकडे गुंतवणूक पण येत नव्हती. आणि म्हणून नवीन आर्थिक सुधारणा धोरणामध्ये बदल करणं गरजेचं होतं, हे एक कारण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परकीय गंगाजळीचा तुटवडा. या कालखंडात 1.1 अब्ज डॉलरवरती आपले परकीय गंगाजळी आली होती. काल परवाचं नवाब शरीफचं भाषण बघा, की एक दिवस ह्या देशाकडं काहीच नव्हतं म्हणून सांगत होते आपल्याकडं, पण आज त्यांच्याकडं कितीतरी पटीनं परकीय गंगाजळी वाढली. ते सगळं उल्लेख त्याने त्यांच्या भाषणात केलेलं आहे. आपल्याला देश आपला तुटू द्यायचा नसेल तर आता आपली अर्थव्यवस्था बळकट करणे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. की थोडक्यात त्यांना म्हणायचं भारताच्या मार्गाने चला, आपला देश आता खुला करून द्या, जागतिकीकरण स्वीकारा. पाकिस्तानला तोच मार्ग एकमेव होता. तर या पद्धतीनं या ठिकाणी ही परकीय गंगाजळी लक्षात ठेवा. आपली परकीय गंगाजळी सध्या 600 अब्ज डॉलरच्या पुढे आहे. आलं लक्षात? 576-77 होती, आता ती वाढलेली यावर्षी आणखी. आलं लक्षात? तर हे 600 अब्ज डॉलर प्लस सध्या आपली जाऊन पोहोचलेली, म्हणजे 1 अब्ज डॉलरपासून 600 म्हणजे 600 पटीनं वाढली ना सरळ सरळ. तर हे जागतिकीकरणाचे परिणाम आहेत बघा. तर हे आर्थिक परिणाम आणि हे सबऑर्डिनेट परिणाम, हे आर्थिक नाही आहे, पण इनडायरेक्टली आर्थिकाला ताण देणारे घटना आहेत. त्यामध्ये रशियाचं विघटन झालं 1991ला. आता त्यांचं विघटन झालं, आपल्याला काय परिणाम व्हायला पाहिजे? परिणाम हा झाला की रशिया अगोदर आपलं रुपये स्वीकारत होतं. जगभरामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी परकीय चलन कोणी स्वीकारत नाही. आपलं परकीय चलनामध्ये रुपये कोणी स्वीकारत नाही, डॉलरच लागत होता बघा.
पण एकमेव रशिया होता की रुपये घेऊन आपल्याला वस्तू देत होता. पण 1991 रशियाचे तुकडे पडलेत. रशियाचे तुकडे पडल्यानंतर त्यांनी समाजवादी मार्ग सोडून दिला, भांडवलचे स्वीकारले आणि त्यांनी सांगितलं भारताला आतापर्यंत घेतला आम्ही रुपये तुमचे, आता आम्हाला डॉलरच द्या. डॉलर देण्यासाठी पैसा असता तर मग आपण रशियाकडे कशाला गेलो असतो. मग रशियाच्या तुकड्याचा पहिला परिणाम हा झाला. दुसरा परिणाम काय झाला की रशिया अगोदर आपल्या वस्तू खरेदी करत होतं बघा. त्यांना माहिती आहे की बाबा आपल्याकडे रुपये जमा झाले, ते रुपये भारताला देणं आणि वस्तू घेणं. पण आता तुकडे झाल्यानंतर रशियाचे 15 देश वेगळे झालेत आणि त्यामुळे आता मूळचा जो रशिया आहे तो राहिलाच नाही. त्यामुळे तेवढी त्यांना वस्तूची गरज राहिलेली नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तुमची वस्तू पण नको आम्हाला. मग इथून तिथून कसं तरी निर्यात होत होती, ते पण बंद होऊन गेली. मग याचा परिणाम काय झाला, शेवटी या ठिकाणी आपल्याला अर्थव्यवस्था स्वीकारावी लागलेली होती. हा एक आहे. पुढचा मुद्दा होता खाडी युद्ध. इराण आणि इराकमध्ये झालेली युद्ध आहे. तुम्ही जर जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर या ठिकाणी बघा, असा हा युरोप खंड आहे, इथं हा भूमध्य सागर आहे, इकडं हा आफ्रिका खंड आहे असा. ठीक आहे. इथं हा तांबडा समुद्र आहे, इथं इराणची आखात आहे, इथं आपला देश आहे भारत. ठीक आहे. इथं ओमान आहे, इथं येमान आहे, इथं सौदी अरेबिया आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे, इथं इस्रायलचा पार्ट आहे. ठीक आहे. हा इजिप्त आहे, इथं हा इकडं लागतो मग सिरिया. ठीक आहे. जॉर्डन, हे लेबनॉन, हे देश आहेत बाकीचे. इकडं येतो हा इराण. ठीक आहे. इथं बाजूला येतो इराक. तर या पद्धतीनं इथं येतो इराण, इथं येतो इराक. इथं कतार नावाचा देश होता. या कतारच्या अधिकारावरून या दोन देशामध्ये सातत्याने वाद चालायचे, इथं इराक इराणमध्ये. आणि यातूनच मग बरेच संघर्ष झालेले. त्यातला एक संघर्ष 91 झालेले बघा. आणि यांचे संघर्ष सुरू झाले. संघर्षाचे कारण परत वेगवेगळे होते. इराकमध्ये सुन्नीपंथीय लोकांची संख्या जास्त आहे, इराणमध्ये शियापंथीय लोकांची संख्या जास्त आहे. तर त्यातूनही संघर्ष पेटायचे ते. आणि या संघर्षामध्ये हे काय करायचे, एकमेकांच्या तेलाची विहिरी पेटून द्यायची. त्यामुळे जगभरातलं तेलाचं उत्पादन कमी होऊन जायचं बघा. ठीक आहे. आणि तेलाचं उत्पादन कमी झालं की मग तेलाची किमती वाढून जायच्या. आणि आपल्याकडे पेट्रोलचं उत्पादन आपल्याला माहिती खूपच कमी आहे. त्यामुळं तेलाचं या ठिकाणी 50% किमती वाढल्यात. अगोदरच परकीय चलन नसताना आणखीन दुप्पट किमतीला पेट्रोल घ्या म्हटल्यावर कसं व्हायचं आहे. आणि यातूनच मग जागतिकीकरणाशिवाय आपल्यासमोर पर्याय राहिलेला नाही. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. खाडी युद्ध म्हणायचं आपण. मंद औद्योगिक उत्पादनात वाढ. तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की उत्पादन निर्माण करणारे कारखाने जे होते ते कारखाने 50च्या कालखंडातले. काळानुसार नवीन तंत्रज्ञान घ्यायला पाहिजे, ते तंत्रज्ञान घेण्याकरता पैसा नव्हता. त्यामुळे जुनाट तंत्रज्ञानाच्या आधारे आपले उत्पादन चालू होते आणि दिवसभर काम करून सुद्धा 50च्या कालखंडात जेवढं उत्पादन व्हायचं तेवढंच 90च्या कालखंडात होऊ लागले. पण पब्लिक तर वाढून गेली ना. तर तो एक लक्षात घेतला पाहिजे. तर हा एक मुद्दा होता. आणि त्यामुळे उत्पादन मंद असल्यामुळे महागाई वाढत चालली होती. जगभरात उदारीकरणाची लाट. 1978 पासून वेगवेगळ्या देशांनी उदारनीतीचा अवलंब करायला सुरुवात केली, जागतिकीकरण स्वीकारायला सुरुवात केली. मग चायनानं सुरुवात केली बघा, रशियानं सुरुवात केली 91ला, पोलंड, हंगेरी त्या देशाने सुरुवात केली. मग आपल्याला वाटतं आपण काय पाप केलं, मग आपणही या ठिकाणी उदारीकरण स्वीकारायला का नको आहे. कारण ते देश जर काळानुसार बदलत असेल तर आपल्याला बदलणं का नाही गरजेचं. आणि म्हणून आपण मग जागतिकीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. तर हे कारण होतं. आणि आणखीन एक कारण म्हणजे जाचक कामगार कायदे भारतात होते. चायनानं लगेच कामगार कायदे रद्द करून टाकले होते. त्यामुळे जगभरातले गुंतवणूकदार चायनामध्ये गुंतवणूक करत गेले आणि यातून मग जेवढा पगार देईल तेवढा पगार घ्या. मग कमी पगारावर काम करणारे चायनाचे लोक मिळाले. म्हणून मग चायनामध्ये निर्माण झालेला माल स्वस्त राहू लागला आणि तो जगभरात विकला जाऊ लागला. मग आणि आपल्याकडं 8च घंटे काम करेल, सुट्टी लागेल, हे लागेल ते लागेल, नसता परत आणखीन दिवाळीचं बोनस लागेल, दरवर्षी आणखीन पगारात एवढी वाढ लागेल. आणि यासाठी कामगार संघटना होत्या आणि ते एकत्र यायचं आणि सरकारवर दबाव टाकायचे. आणि म्हणून इकडं कोणी येत नव्हते. आणि म्हणून मग आता सरकारच्या लक्षात आलं विदेशी गुंतवणूकदारांना मोकळीक करून काही अर्थ नाही आहे, कारण देशातले कायदे कानून पण बदलणं गरजेचे आहे. आणि म्हणून हे कामगार कायदे उदार कायद्यामध्ये रूपांतर करावं लागलेलं आहे आणि यासाठी जागतिकीकरण स्वीकारावं लागलेलं आहे आपल्याला. तर हे सगळे असे हे घटना लक्षात घ्या. मग बऱ्याच वेळेस प्रश्न असतात खालीलपैकी 1991च्या नवीन आर्थिक सुधारणा लागू करण्याच्या पाठीमागे कोणती कारणं कारणीभूत होते. मग यातले कुठले तरी अ ब कडची रूपानं टाकतील किंवा 1 2 3च्या रूपानं टाकतील. योग्य कोणतं आहे, अयोग्य कोणतं आहे, लागू कोणतं होतं, लागू कोणतं होत नाही, या पद्धतीनं ते या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. झालंय का? ओके.
आता पुढचा मुद्दा येतो, एक 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 मुद्दा आता लक्षात घेत चालायचे बघा. पहिलं उदारीकरण घेऊ, नंतर खाजगीकरण, नंतर जागतिकीकरण. ठीक आहे. पहिला मुद्दा संकल्पना समजून घ्यायचं. उदारीकरणामध्ये नावातच दिलेलं आहे उदारनीतीचा अवलंब करणे. म्हणजे आपण आपल्या अर्थव्यवस्थेसाठी या ठिकाणी जे काही कडक कायदे केले होते ते कडक कायदे काय करायचे, एक तर रद्द करा किंवा शिथिल करा. लक्षात. तर देशानं अर्थव्यवस्थेला वेळोवेळी वळण लावण्यासाठी केलेले कडक कायदे कानून रद्द करणे किंवा शिथिल करणे म्हणजे उदारीकरण आहे. लक्षात. मग आता ते तुमच्या व्यापार क्षेत्रावर असलेले निर्बंध असू द्या किंवा कायदे असू द्या, किंवा कामगारबाबतचे कायदे असू द्या, किंवा गुंतवणुकीबाबतचे कायदे असू द्या, किंवा उद्योगाबाबतचे कायदे असू द्या, कृषीबाबतचे कायदे असू द्या, सगळ्या क्षेत्राबाबतचे कायदे जे आहेत, कडक कायदे जे आहेत ते रद्द करून टाका किंवा शिथिल करा ते तरी. तर अशा प्रकारचं उदारीकरणाची संकल्पना आहे बघा. मग आता उदारीकरणाचा उद्देश काय, कशासाठी उदारीकरण करायचं आपल्याला, तर सगळ्यात पहिले औद्योगिक उत्पादनाच्या अंतर्गत स्पर्धा क्षमता वाढवणे. म्हणजे थोडक्यात काय, आपले जे कारखाने आहेत या कारखान्याची स्पर्धा क्षमता म्हणजे जेवढं उत्पादन 50च्या कारखान्यात आहे ना त्याचे दुप्पट तिप्पट तर उत्पादन झालं पाहिजे. आणि उत्पादनात वाढ करायचं असेल तर नवीन तंत्रज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि नवीन तंत्रज्ञानासाठी विदेशी गुंतवणूकदारांना देशात गुंतवणुकीची परवानगी देणं गरजेचं आहे. तर हे स्पर्धा क्षमता वाढवणे. नंबर 2, परकीय गुंतवणूक व तंत्रज्ञान आकर्षित करणे. त्याच्यावर निर्बंध टाकले होते ना आपण, 41% गुंतवणूक करा. आता ते काढून टाकले. आपण सांगितलं की या, कारण हे आल्याशिवाय कारखाने वाढणार नाही, कारखाने वाढल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही. कारखाने वाढेल, रोजगार वाढेल, लोकांची खरेदी शक्ती वाढेल, उत्पादन वाढलं की महागाई पण कमी होऊन जाईल. जास्तच उत्पादन झालं निर्यात करता येईल, निर्यातीतून परकीय चलन आलं की कर्ज कमी करता येईल. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी साध्य होणार होत्या. देशावरील कर्जाचे प्रमाण कमी करणे. म्हणजे थोडक्यात उदारनीतीचा अवलंब काय करायचा होता, आपण आपल्या ढोबळमानानं लक्षात घ्यायचं बघा. एक तर आपलं उत्पादन वाढवायचं होतं कारण महागाई कमी करायची होती. नंबर 2, कर्ज कमी करायचं होतं. नंबर 3, रोजगार वाढवायचा होता. लक्षात. नंबर 4, पायाभूत क्षेत्राचा विकास करायचा होता. पायाभूत क्षेत्र म्हणजे रस्ते, वीज, पाणी, दळणवळणाच्या सुविधा लोकांना देणे, शिक्षणाची सुविधा देणे, आरोग्याची सुविधा देणे. आणि यासाठी पैसा लागतो आणि एवढा पैसा आपल्याकडे नाही. लक्षात. यासाठी हे सगळं करावं लागणार होतं. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करणे, कारण शिक्षण, आरोग्य सगळं सरकारनं द्यायचं म्हटल्यावर सरकारकडे पैसा लागेल ना, तेवढा पैसा नव्हता ना. म्हणून सरकारला ही जिम्मेदारी कमी करायची होती बघा, ही भूमिका कमी करायची होती. आणि शेवटचा उद्देश काय होता, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला गती द्यायची. लक्षात. कारण उदारीकरणाचा अंतिम ध्येय काय आहे, मग जागतिकीकरण आहे. तर हे उद्देश लक्षात ठेवा. लक्षात. खाली जर पर्याय आले तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की काय कारण काय होते, उदारीकरण लागू करण्याच्या पाठीमागचे कारण काय होते, ती कारणं लक्षात आली पाहिजेत. मग आता या उपाययोजना लक्षात घ्यायच्या बघा. प्रश्न जे राहील इथं राहतील आपल्या आता. ठीक आहे. दिसत नाही का? दिसतंय? ओके. आता यातला फॅक्ट डाटाच फक्त करून ठेवायचं तुम्ही, आता काही जास्त लोड घ्यायचा नाही. आता हे तुम्हाला क्षेत्र पण सगळे काढून दिलेले बाजूला, कुठले कुठले ते. ठीक आहे. आता एक एक क्षेत्र घेत चला बघा. सगळ्यात पहिले येतं औद्योगिक क्षेत्रातील सुधारणा, थोडक्यात उदारीकरण. ठीक आहे. आता कोणते कडक कायदे कानून होते अगोदर आणि आता कोणते शिथिल कायदे आलेत तेच लक्षात घेत चालायचे. आता पहिले उद्योग क्षेत्रातले बघू, नंतर बँकिंग क्षेत्रातले, मग भांडवल बाजारातले, मग व्यापारातले, गुंतवणुकीतले. आलं लक्षात. एक 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 समजून घेत चलो. आता औद्योगिक क्षेत्रातले हे 3 मुद्दे आहेत बघा. नंबर 1 आहे त्यातला सार्वजनिक क्षेत्रातले आरक्षित उद्योग कमी करण्यात आले. म्हणजे काय, स्वातंत्र्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्याच वेळेस सरकारनं सांगितलं या 18 क्षेत्रावर आमचं वर्चस्व राहील, या 18 क्षेत्रात आमच्या व्यतिरिक्त कोणीही कारखाने काढणार नाही, मग बाकी क्षेत्रात खाजगी लोकांनी काढा. म्हणून मग इथं सरकारची आरक्षित संख्या किती होती, आरक्षित उद्योगाची संख्या होती 18. आलं लक्षात. कधीपर्यंत? 91 पर्यंत. ही 91 पर्यंत होती. मग उदारीकरणाचा निर्णय घेतला, कारण विदेशी गुंतवणूकदाराला गुंतवणूक करा म्हणायचं आणि सांगितलं इकडे करूच नका. ती म्हणते मग कुणीकडे करायची गुंतवणूक. मग त्यांना सांगितलं की बापा ही संख्या आम्ही कमी करतो. मग ही संख्या 18 वरून किती केली सरकारनं? 8 केली. कधी? 91ला. म्हणजे 91ची पण विचारला जाऊ शकते, सध्याची पण विचारला जाऊ शकते. आणि 91च्या अगोदर काय होतं ते पण लक्षात घ्यायचं.
91च्या अगोदर सरकारचं क्षेत्राचं वर्चस्व होतं 18. 91ला सरकारनं एकाच दिवशी काय केलं, 10 क्षेत्र त्यातून काढून टाकलेत एकाच झटक्यामध्ये. ठीक आहे. आणि 91 पासून आतापर्यंत 30 वर्षामध्ये त्याच्यातून एक एक कमी करत 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 सध्या किती आहे, 2चे. सध्या म्हणजे किती, 2023. ठीक आहे. आता अपडेट हीच माहिती. मग आता हे फक्त विचारलं 2 क्षेत्र कोणते, ते अणुऊर्जा आणि रेल्वे. या 2 क्षेत्रावर 100% सरकारचं वर्चस्व राहिलेलं आहे. बाकीचे सगळ्या क्षेत्रामध्ये आता विदेशी गुंतवणूकदारांना काही क्षेत्रामध्ये 50% काही 51%, काही 75%, काही तर 100% गुंतवणुकीला परवानगी देऊन टाकलेली. अरे लक्षात. हां. तर अशा पद्धतीने हा पहिला मुद्दा आणि हा फॅक्ट डाटा लक्षात ठेवा. झालं, एवढंच डाटा आहे आता अपडेटपर्यंत माहिती. दुसरा मुद्दा, औद्योगिक परवाना पद्धती मर्यादित करण्यात आली. म्हणजे काय ते लक्षात घ्या. कोणताही कारखाना काढायचा असेल तर सरकारच्या परवानगीची गरज होती. ठीक आहे. मग सरकारनं काय केलं, असे कोणते कोणत्या क्षेत्रामध्ये कारखाने काढण्यासाठी परवानगी गरजेचे, असे एक एक क्षेत्राची यादी करत 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 जवळपास 103 ते 105 क्षेत्र. आता 103 105 का म्हणतो, हे वेगवेगळ्या पुस्तकातले आकडे. आता 103 पण बघितलं, 105 पण बघितलेले आहेत. तर एवढ्या क्षेत्रांची एक यादीच केली. या क्षेत्रामध्ये तुम्हाला कारखाने काढायचे असेल तर सरकारची परवानगी घ्या, पर्यावरण विभागाची परवानगी घ्या, महसूल विभागाची परवानगी घ्या, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्या, MSEBची परवानगी घ्या, पाणी पुरवठा विभागाची परवानगी घ्या. आणि अशा प्रकारची परवानगी घेता घेता या ठिकाणी 5-5 वर्षे लागायचे कारखाने काढण्याकरता. मग इथं उदारनीतीचा अवलंब करणं गरजेचं होतं. मग सरकारनं काय केलं, ही परवाना पद्धती मर्यादित केली. आता ते 1991च्या अगोदर परत तोच मुद्दा, 1991 अगोदर किती होते, मग परवाना घेण्यासाठी क्षेत्र 105 पर्यंत होती. मग सरकारनं 1991ला काय केले, किती 18 क्षेत्र वगळता बाकीच्या क्षेत्रातला परवाना पद्धत रद्द करून टाकला. बाकीच्या क्षेत्रात सांगितलं परवानगी घ्यावं लागेल, 24 घंट्याच्या आत परवानगी मिळेल तुम्हाला. 24 घंट्याच्या आत परवानगी नाही मिळाली तुम्ही कारखाना काढा आणि नंतर परवानगी घ्या. लक्षात. म्हणजे परवाना पद्धत जी 6-6 वर्ष लागणार आहे ती लागणार नाही. तर अशा पद्धतीनं 18 क्षेत्र वगळता बाकीच्या क्षेत्रात कारखाने काढण्यासाठीची परवाना पद्धत रद्द करून टाकली. मग पुढच्या कालखंडात हे पण कमी होत गेलं. आता ही कमी होत गेलं आणि सध्या किती आहे, मग 4 आहेत. लक्षात. मग ही 4 कुठले कुठले ते लक्षात घ्या. कुठले कुठले आहेत मग हे, सिगारेट, बीडी, तंबाखू. ठीक आहे. नंबर 2 इलेक्ट्रॉनिक वस्तू, उपकरणे म्हणा. ठीक आहे. नंबर 3 औद्योगिक स्फोटक, सल्फ्युरिक ॲसिड वगैरे. नंबर 4 स्फोटक पदार्थ. ही इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये संरक्षण येते. संरक्षणाची संबंधित नाही, बंदुका वगैरे हे सगळं. हे स्फोटक पदार्थ. स्फोटक पदार्थ म्हणजे दारुगोळा, फटाके, अक्काडीचा पेटा, अक्काडी तयार करणारे ते कारखाना. हे लक्षात. आपले लग्नाचे कार्यात दारुगोळा फोडतो ना आपण, हे सगळं याच्यामध्ये येतील ते. तर ही 4 क्षेत्र आहे बघा. आता 5 अगोदर होते, आता मध्ये जे आहे ते काढून टाकलेले. दारूचा कारखाना, दारू पिण्याची दारू, त्याचा कारखाना काढण्यासाठी पण परवानगी लागत होते. आता ही परवानगी काढून टाकलेली बघा. आलं लक्षात. हां. पण खाली आता 4 पर्यायच नाही, 5 आहे, 7 आहे, 8 आहे, 10 आहे. तर मग ते 5 नंबर आणायचं. आपण आपलं तिथे पण बघून घ्यायचं. कारण त्याने आता ह्या वर्षीनुसारची प्रश्नपत्रिका काढली का मागच्या वर्षीनुसार काढली ते पण बघावं लागेल ना. ते त्यांच्याकडे पुस्तक कोणते ते पण बघावं लागेल आणखी. तर त्या हिशोबानं आपण थोडं लक्षात घ्यायचं आहे ते. आलं लक्षात. झाला मुद्दा क्लिअर. ओके. तिसरा मुद्दा आहे मक्तेदारी आणि प्रतिबंधित व्यापार नियंत्रण कायदा. याचं उच्चाटन करण्यात आलं. शॉर्टकट त्याला म्हणायचं MRTP, मोनोपॉली अँड रेस्ट्रिक्शन ट्रेड प्रोहिबिटेशन. मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी, लक्ष. रेस्ट्रिक्शन म्हणजे प्रतिबंधित, ट्रेड म्हणजे व्यापार, आणि प्रोहिबिटेशन म्हणजे नियंत्रण ॲक्ट असं त्याचं नाव आहे. हा 1969चा कायदा येतो बघा. हा कायदा का करावा लागला ते पण लक्षात घेतलं पाहिजे. 1969च्या कालखंडामध्ये 45 पासून जे उद्योगपती तयार झाले ना, यांनी स्वतःची मोनोपॉली करायला सुरुवात केली.
ते जे उत्पादन करू लागले ते देशभरातल्या आपला दुकानदाराला सांगू लागले की आमचाच माल तुमच्या दुकानातून विका, दुसऱ्यांचा माल विकू नका. ठीक आहे, आमच्याच मालाची जाहिराती करायची, दुसऱ्यांची जाहिराती करायची नाही. म्हणजे अशा प्रकारचे ते दबाव टाकायचे बघा. आणि याचा परिणाम काय होता, नवीन उद्योगपती मार्केटमध्ये उभा राहत नव्हता. मग इंदिरा गांधींच्या लक्षात आलंय म्हणून इंदिरा गांधीने हा कायदा केला 1969ला. सांगितलं 100 कोटीपेक्षा अधिक भांडवल असलेल्या कारखानदारांसाठी हा कायदा असेल आणि या कायद्यानुसार त्यांना नवीन युनिट स्थापन करायचं असेल ते सरकारची परवानगी घ्या. पण सरकार परवानगी देत नव्हतं. दुसरा कारखाना काढायचा सरकार परवानगी देत नव्हतं. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मोनोपॉली तयार करताय, म्हणजे जी स्पर्धा आहे ती रोखण्याचं काम करताय तुम्ही, म्हणून हा कायदा करण्यात आला होता. हा कायदा त्या काळानुसार बरोबर होता. पण मग जागतिकीकरण स्वीकारायचा असा निर्बंध कोणावर टाकता येत नाही. मग 1991ला ज्यावेळेस जागतिकीकरण स्वीकारलं, आपण मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं, तर असे निर्बंध टाकता येत नाही. आणि म्हणून 1991ला हा कायदा आपल्याला रद्द करावा लागला. म्हणून हा कायदा रद्द कधी झाला, 91ला झाला. पण कायदा रद्द झाला म्हणलं मग स्पर्धा चालताना एकमेकांच्या पाया खेचण्याची ताकद तर आहेच ना लोकांमध्ये. मग ही स्पर्धा व्यवस्थित व्हावी याकरता 2002ला नवीन कायदा करण्यात आला. आता नवीन कायदा कधीचा, 2002चा आहे आणि तो लागू कधी झाला, 2003ला लागू झाला. लक्षात. यात सांगितलं स्पर्धेवर नियंत्रण राहणार नाही, पण स्पर्धा करताना दुसऱ्याला इजा होईल, दुसऱ्याला व्यत्यय येईल, अशा प्रकारची स्पर्धा करता येणार नाही. म्हणजे मी माझी जाहिरात करताना असं सांगायचं नाही की दुसऱ्याचे पेन बकवास आहे, माझाच पेन चांगला आहे, असं म्हणता येणार नाही. किंवा ही साबण जी आहे ना ही बकवास आहे, आमची साबण खूप छान आहे, असं करता येणार नाही. तुम्ही तुमच्या साबणाबद्दल सांगा, दुसऱ्याच काही सांगू नका. म्हणून दुसऱ्या साबण दाखवतात ती, पण त्याच्यावर पांढरी पट्टी असते, त्याच्यात नाव गाव काही जात नाही. लक्षात. तर या पद्धतीनं त्या स्पर्धेचे नियम ठरवण्यात आलेत बघा या कायद्याचे, की बाबा स्पर्धा करताना कसं करायचं. आणि तुम्ही जर कायदे काढून एकमेकांच्या विरोधात तक्रारी केल्या तर या कायद्यानुसार खटले चालणार ते. तर अशा प्रकारचा हा नवीन कायदा होता. याला कॉम्पिटिटिव्ह ऍक्ट म्हणतात किंवा स्पर्धात्मक कायदा असं नाव आहे. स्पर्धात्मक कायदा किंवा कॉम्पिटिटिव्ह ऍक्ट म्हणतात. आता या कायद्यामध्ये सुद्धा काळानुसार बदल करणं गरजेचं होतं. म्हणून याच्यामध्ये 2000चा हा जो काय कायदा होता MRTP कॉम्पिटिटिव्ह ऍक्ट, या कायद्यामध्ये पहिला बदल झाला 2007ला. याला म्हणायचं सुधारणा कायदा, अमेंडमेंट. लक्षात. मग या कायद्यात पहिल्यांदा सुधारणा कधी झाली, 2007ला, आणि ती सुधारणा लागू झाल्या मग 2009ला. आणि दुसरी सुधारणा, ही पहिली सुधारणा, दुसरी सुधारणा कधी झाली मग 2023ला, या वर्षी. म्हणून या वर्षी झालं. म्हणून आता STIला याच्यावरती प्रश्न येऊन गेला की या अगोदरची सुधारणा कधी झाली म्हणून. ती या अगोदरची सुधारणा 7ची होती आणि नवीन सुधारणा कधीची आता 2023, आणि लागू झाली ती 11 एप्रिल 2023ला. तर या वर्षीची घटना असल्यामुळे STIला हा प्रश्न आता येऊन गेलेला आहे बघा. झाला आहे 2007 आणि 2023. ठीक आहे, क्लिअर झाला आता. हां, कायदा मूळचा 2002, पण 2002 पर्याय नसेल तर मग 2007, 2007 पर्याय नसेल तर 2023. झालंय. 2002चा विचारला कधी लागू झाला, 3ला. 7चा विचारला कधी लागू झाला, 9ला. 23चा विचारला कधी झाला, 23लाच लागू झाला. झालंय काय. ओके, 3 मुद्दे क्लिअर झाले. नाही, ते धावता कायदा वगैरे ह्या आपण शब्द लावले कॉम्पिटिटिव्ह, म्हणजे आपण मग ते धावता कायदा असं केलं बरं का. ते तसं नसतं. ते धावता कायदा असा शब्द ते थोडं वेगळा होईल ना. मग काही पुस्तकांनी ते केलं असेल किंवा हे गुगल ट्रान्सलेट करताना होतं ते गोंधळ. ठीक आहे, चला. झालं का मुद्दा क्लिअर इथं. हा झाला पहिला मुद्दा, औद्योगिक क्षेत्रातले सुधारणा. दुसरा मुद्दा आता यातलाच आणखीन एक मुद्दा बाकी आहे. हाय, लघुउद्योग विकासाला प्रोत्साहन देण्यात आलंय बघा. हे बघा, भारतामध्ये जर बघितलं आपण, रोजगारामध्ये 35% वाटा लघु उद्योगाचा आहे. लघु आणि कुटीर उद्योग म्हणतो आपण त्याला. सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि कुटीर उद्योग, लक्षात, किंवा मध्यम उद्योग. तर असे 3 प्रकारचे उद्योग असतात बघा. आता हे 3 प्रकारचे उद्योग कशावरून ओळखले जातात. ज्या उद्योगासाठीचे भांडवलाची मर्यादा 1 कोटी असेल तो सूक्ष्म उद्योग आहे.
10 कोटी मर्यादा असेल लघु उद्योगी, 50 कोटी मर्यादा असेल मध्यम उद्योगी. यालाच म्हणायचं सध्या MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. लक्षात. बँकेकडे गेले आम्ही MSME मधले म्हटलं की लगेच ते म्हणतो ओके प्राथमिक क्षेत्र आहे, प्राधान्यक्रम क्षेत्र, अग्रक्रम क्षेत्र म्हणतात त्याला. इथं कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात मिळतो, स्वस्त दराने मिळतो, 7-8% मिळत असतो बघा. तर MSME म्हणतात बघा त्याला. कारण MSME बाबत सरकारचं धोरण चांगलं आहे सध्या, कारण हे उद्योगधंदे टिकून राहणं गरजेचे आहे. या उद्योगामुळं आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण होतं. नंबर 1, मोठ्या कारखान्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट तयार करतात. नंबर 2, नंबर 3, रोजगार मोठ्या कारखान्यापेक्षा हे कारखाने मोठ्या प्रमाणात निर्माण करतात. नंबर 3, नंबर 4, निर्यातीमध्ये यांचा वाटा 33%, उत्पादनामध्ये GDP मध्ये सुद्धा यांचा वाटा जवळपास 31%, रोजगारामध्ये 35% पर्यंत वाटा चालतो बघा. तर ह्या हिशोबानं हे जे काही उद्योगधंदे ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात बघा. आणि यासाठी मग सरकारनं काय केलं, आता यांच्यासाठी जास्तीत जास्त भांडवल उपलब्ध करून देण्याचं धोरणात्मक निर्णय घेतलेत. मग यासाठी यांची व्याख्या तयार करणं गरजेचं होतं. अगोदर सूक्ष्म उद्योगासाठी फक्त 25 लाखापर्यंतच कर्ज दिलं जायचं, पुढं कर्ज भेटत नव्हतं. मग नवीन तंत्रज्ञान घेण्याकरता या ठिकाणी कर्ज मिळत नसल्यामुळं यांनी विनंती केली सरकारला, आणि सरकारनं मग आता सध्या काय केलं, आता वस्तू निर्माण करणारं क्षेत्र असू द्या, सेवा निर्माण करणारा उद्योग असू द्या, त्यांना 1 कोटीपर्यंत कर्ज देण्याची सुविधा केली आता. म्हणजे भांडवलाची मर्यादा किती केली आहे मग 1 कोटी. अगोदर लघु उद्योगाची मर्यादा होती 5 कोटी, आता किती केली 10 कोटी. मध्यम उद्योगाची मर्यादा होती 10 कोटी, आता किती केली 50 कोटी. आता ही कधीची आहे 2000ची, आताची म्हणजे कधीची आहे 23ची. याच वर्षी बदल झाले. इथं प्रश्न राहण्याची शक्यता जास्त असते. कशामुळं, मागचं MRTPवर प्रश्न काय आला, कारण या वर्षीच बदल येतो. कारण आयोगानं काय सांगितलेलं आहे, अलग कमिटीने सांगितलेलं आहे प्रत्येक प्रश्न अद्ययावत असेल ज्याचा सध्याच्या चालू घडामोडीशी काहीतरी संबंध असेल. मग MRTP जसा संबंध होता तसं याचा पण संबंध आहे. याचा काय संबंध आहे, अगोदर हे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, मध्यम उद्योग, वस्तू निर्माण करणारे असेल यांची व्याख्या वेगळी होती, आणि सेवा निर्माण करणारा असेल त्यांची व्याख्या वेगळी होती. यावर्षी सरकारनं हे दोन्ही कॉम्बिनेशन केलं, एकत्रित केलं आणि हे केलं आता. आलं लक्षात. म्हणून या वर्षीची हे बदल आहे याच्यामधले, तर हे लक्षात घ्या. अगोदर सूक्ष्म उद्योगासाठी आता काय होती 1 कोटीची होती, आलं लक्षात. आणि सेवा आणि सूक्ष्म उद्योग असेल सेवा क्षेत्रातला तर 50 लाख होती बघा, असं होतं अगोदर. पण यावर्षी सरकारनं काय केलं, आता वस्तू आणि सेवा एकत्रित मानलेले, त्यामुळे इथं थोडं लक्षात ठेवा. आलं लक्षात. हे बघा 1 कोटी, 10 कोटी, 50 कोटी, 10 पटीनं हे 5 पटीनं वाढलं. ठीक आहे. पहिले सूक्ष्म उद्योग आहे, लघु उद्योग आहे, मध्यम आहे. मग वस्तूबाबत विचारू द्या किंवा सेवाबाबत विचारू द्या. ठीक आहे. इथं बदल झालेला आहे, इथं थोडं लक्षात ठेवा. 2022ला कसं होतं, वस्तूंसाठी ही एक वेगळा चार्ट लक्षात ठेवायचा, सेवांसाठी आणखीन वेगळा चार्ट लक्षात ठेवावा लागायचा. आलं लक्षात. आता दोन्ही पण ह्या वर्षी काय केलं, एकत्रित केलेत. यावर्षी नाही, 2 महिन्यापूर्वी एकत्रित केलेलं आहे ते, त्यामुळे इथं थोडं लक्षात घ्या. हा चार्ट थोडं लक्षात करून ठेवा. झालंय का. आणि यांच्यासाठी कर्ज पुरवठा करणारी बँक कुठली मग, सिडबी. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय लघुउद्योग विकास बँक असं म्हणायचं. हिची स्थापना 1990ची. हिचं मुख्यालय येतं लखनौला, आणि ही सर्वोच्च शिखर बँक म्हणून काम पाहते असते. ही काय करते, हे बाकीच्या बँकांना कर्ज पुरवठा करते आणि सांगते लघु उद्योग, मध्यम उद्योग आणि सूक्ष्म उद्योगासाठी कोणी तुम्हाला कर्ज मागायला आले तर हे कर्ज आमचं द्या, आम्ही तुम्हाला 4% देतो, तुम्ही त्यांना 8% द्या. तर या हिशोबानं ही RBI सारखं काम करते. RBI जसं बाकीच्या बँकांना कर्ज देते ना, तशी ही पण बाकीच्या बँकांना कर्ज देते. मग महाराष्ट्र बँक, SBI, HDFC यांच्याकडून कर्ज घेते. फक्त त्यांची अट एकच आहे, आम्ही दिलेले कर्ज यांच्यासाठीच द्या, घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, घोडे घेण्यासाठी देऊ नका, असे नियम असतात त्यांचे ते. ठीक आहे. तर हा प्रकार या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. भूविकास बँका वेगळ्या राज्य हो, ते शेतीसाठी कामं करतात. ही लघु उद्योग विकास बँक आहे. हां, उद्योगातले नाही म्हणतात. मोठ्या उद्योगासाठी IDB आहे, मोठ्या उद्योगासाठी IDB आहे, आणि मध्यम लहान सूक्ष्म उद्योगासाठी सिडबी आहे. ते पण लक्षात घ्या.
IDBI याची स्थापना 1964ची आहे आणि ही उद्योग क्षेत्रातली सर्वोच्च शिखर बँक आहे. ही लघु उद्योग क्षेत्रातली सर्वोच्च शिखर बँक. शिखर बँक म्हणजे काय? शेवटचा काय म्हणतात अन्नदाता सारखा तोच आहे की त्याच्यावरती आता कोणी त्यांच्याकडून कोणाकडून काही भेटणार नाही. शेवटी आपल्याकडून जे मिळणार आहे ते त्यांच्याकडून मिळणार आहे, असं लक्षात ठेवायचं. झालंय का? कृषी क्षेत्रातली कुठली आहे? नाबार्ड आहे. ठीक आहे. परकीय चलन क्षेत्रातली एक्झिम बँक आहे, असं लक्षात ठेवा. गृहनिर्मिती क्षेत्रातली HDFC आणि NHB. ठीक आहे. उद्योगासाठी IDBI. IDBIचं मुख्यालय मुंबई. मेजॉरिटी बँका मुंबईला आहे, फक्त ज्या अलग आहेत ना त्याच मी इकडे मुख्यालय लिहून देत असतो. आता हे तुमचं बँका वगैरे टॉपिक आपलं झालेलं नाही तसं तिथं. झालंय का क्लिअर? ठीक आहे. IDBI वित्त महामंडळ म्हणून स्थापन झालं आहे, बँक म्हणून नाही. 1964ला मग खाजगीकरण ज्यावेळेस स्वीकारलं आपण 91ला, त्यावेळेस सांगितलं मग खाजगी बँक काय काढा. मग त्यावेळेस IDBI वित्त महामंडळाने अर्ज केला का आम्हाला बँक काढू द्या. मग त्यांना परवानगी भेटली. मग IDBI नावाची बँक पण आहे आता आणि IDBI नावाचं वित्त महामंडळ पण. मग ते नंतर विलिनीकरण झालंय. जसं आता HDFC वित्त महामंडळ आणि HDFC बँकेचं विलिनीकरण ह्या वर्षी झालंय, तसं IDBIचं विलिनीकरण झालेलं आहे. तर बँक आणि वित्त महामंडळामधला फरक काय? बँक तुमच्या आमच्याकडून ठेवीच्या रूपाने पैसा घेते, तुमचा आम्हाला कर्ज रूपाने पैसा वाटप करते. फक्त तुमच्या आमच्याकडचा पैसा जो असतो तो अल्प मुदतीकरता मध्यम मुदतीकरता असतो, लक्षात 2 ते 3 वर्षाकरता. पण दीर्घ मुदतीकरता कर्ज देत नसतात मग बँका. आणि मग या ठिकाणी वित्त महामंडळ काय करतं? पैसा ठेवायचा असेल तर दीर्घ मुदतीकरता ठेवते लोकांकडून आणि दीर्घ मुदतीकरता कर्ज पुरवठा करते. मग दीर्घ मुदतीकरता पैसा ठेवत असेल किंवा कर्ज रूपाने देत असेल तर समजून घ्यायचं वित्त महामंडळ आहे. आणि अल्प मुदतीकरता पैसा ठेवत असेल किंवा कर्ज रूपाने देत असेल बँक आहे, असं त्याचा सरळ सरळ अर्थ समजून घ्यायचा. ओके, क्लिअर झाले? चलो पुढे. चला दुसरा मुद्दा आता, बँकिंग क्षेत्रातील उदारीकरण. आता याच्यात पुढे जाण्यासाठीचे मुद्दे आहेत. हे मूळ मुद्दा काय ते लक्षात घ्या. ते बघा 1935ला RBIची स्थापना होती. RBIच्या अगोदर इम्पिरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहते. मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहते म्हणजे काय? सरकारचा देशभरातून महसूल जमा करते, सरकारसाठी नवीन चलन छापून देण्याचं काम करते. लक्षात, देशातील बँकांवर नियंत्रण ठेवते, देशातील बँकांना जर पैसा लागला तर कर्ज रूपाने देण्याचं काम करते. तर अशा प्रकारचं काम, बँकांची बँक म्हणून काम पाहण्याचं काम, सरकारची बँक म्हणून काम पाहण्याचं काम, सरकारसाठी चलन छापून देण्याचं काम करणारी जी बँक आहे त्या बँकेला म्हणायचं त्या देशाची मध्यवर्ती बँक. तर 1935च्या अगोदर मध्यवर्ती बँक होती इम्पिरियल बँक. 35 पासून आहे मध्यवर्ती बँक RBI. लक्षात. आणि RBIनं मग कायदे कानून केले बँकांबाबत. तर 3च कायदे कानून केलेले आहेत. बंद नाही झालं कोणाचं काही, असे नंबर यायला लागले की लक्षात यायला लागतं की नेट वगैरे बंद झाला की काय चालू आहे. ठीक आहे. काय सांगत होतो आपण? RBIचे कायदे 3च आहेत. 1934चा अधिनियम आहे, 1948चा अधिनियम आहे, 49चा अधिनियम आहे आणि 60चा अधिनियम आहे. 3 अधिनियमानुसार कारभार चालवत असतो. बघा 34चा अधिनियम काय सांगतो की कुठलं बँका काढणे, कुठल्या बँका काढण्याची परवानगी आहे ती RBI देत असते. बघा 49चा अधिनियम बँक दर, CRR दर, SLR दर ही सांगत असते. 60चा अधिनियम सहकारी बँकांवरचं नियंत्रण सांगत असते. बघा तर अशा पद्धतीने 3 अधिनियम आहे RBIचे. RBIनं काय केलं होतं भारत सरकारनं मग नंतर या ठिकाणी जास्तीत जास्त सरकारच्या मालकीच्या बँका निर्माण करण्यावरती भर द्यायला सुरुवात केली आणि यातून इम्पिरियल बँकेचं मग सरकारीकरण केलं, राष्ट्रीयकरण केलं 1 जुलै 1955ला. ठीक आहे. मग तिचा फायदा दिसल्यानंतर मग 1969ला 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. मग ज्यांच्या 50 कोटीपेक्षा अधिक ठेवी होत्या अशा 14 बँका राष्ट्रीयकृत केल्यात. आणि पुढं 15 एप्रिल 1980ला 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी असलेल्या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. तर अशा प्रकारे बँकांचं राष्ट्रीयकरण करून सरकारच्या बँक निर्माण केल्यात. पण 69ला त्याने दुसरा नियम केला, खाजगी बँका कोणाला काढता येणार नाही म्हणून. आलं लक्षात? हा नियम होता 1991 पर्यंत. आता 91ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं
असे निर्बंध टाकता येतील का आता? नाही. नंबर 1. नंबर 2, 47 पासूनच सांगितलं विदेशी बँकांना इथं परवानगी नाही म्हणून, कारण त्यांचं वर्चस्व निर्माण झालं की परत आणखीन गोंधळ होईल. मग 91ला असं करता येईल का आता? नाही. म्हणून 91ला मग नवीन धोरण काढावं लागलं, RBIला सांगावं लागलं कोणाला खाजगी बँका काढायचं असेल तर काढा, आमच्याकडे फक्त अर्ज करा, आम्ही तुमचे अर्ज तुमच्या आमच्या नियमात बसत असेल तर परवानगी देऊ. आणि नंबर 2 सांगितलं परकीय लोकांना हे देशात बँका काढता येईल. तर अशा पद्धतीनं हे बघा, हे इथला नियम आहे. मग याच्या अंतर्गत उदारीकरणाअंतर्गत काय नियम केले आपण? मग खाजगी बँका आणि परकीय बँकांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यांना काढण्यासाठी दर 10 वर्षांना आपण जाहिरात काढतो बघा, RBI जाहिरात काढते बघा. सुरुवातीला 93ला काढली आणि त्यांच्या अर्जाची छाननी करून नवीन बँकांना परवानगी दिली 94ला. मग 2003ला काढली, त्यांची छाननी करून परवानगी भेटली 2004ला. नंतर 2013ला जाहिरात निघाली, 13लाच परवानगी देऊन टाकलीत. आणि आता 23ला ह्या वर्षी निघायला पाहिजे किंवा पुढच्या वर्षी निघेल जाहिरात. तर 10 वर्षांना काढलेली. पहिल्या जाहिरातीमध्ये त्यांनी ज्यांच्याकडं 1000 कोटीचं भांडवल आहे त्यांनाच बँका काढता येईल ती नियम टाकला होता. दुसऱ्यांदा 2000 कोटीचा नियम टाकला आणि तिसऱ्यांदा 3000 कोटीचा नियम टाकला. तर तेवढं भांडवल पाहिजेत, म्हणजे कोणी पण येऊन बँका काढावं, पैसा तर नाही आहे असं व्हायला नको आहे. म्हणून तेवढं भांडवलाची अपेक्षा केली होती बघा. मग यानुसार 1994ला किती बँका निघाल्या होत्या? जवळपास 10 बँका निघाल्या होत्या. पण नंतर त्यांची अर्थव्यवस्था बिकटत गेली म्हणून एकमेकांमध्ये विलीन करत 5च बँका राहिल्या होत्या. मग लक्षात, मग 5 बँकामध्ये आहे HDFC आहे, ICICI, ॲक्सिस बँक आहे, IDBI आणि इंडसइंड बँक आहे. लक्षात, 5 बँका. 2004ला मग 2च बँकांना परवानगी भेटलेली आहे. येस बँक आहे आणि दुसरी कुठली बँक आहे ती? तिथे 2 बँकांना परवानगी भेटलेली बघा, कोटक महिंद्रा बँक, कोटक महिंद्रा आणि येस बँक अशी 2. इथं 2 याला परवानगी भेटली. आणि 2014ला परत 2 बँकांना परवानगी भेटलेली आहे, IDFC फर्स्ट आणि बंधन बँक. ओके, इथे 2 आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या बँकांची संख्या जर बघितली तर ही टोटल आता 9 येतात. 91 नंतर 9 खाजगी बँकांची सुरुवात होते बघा. आणि परकीय बँका जवळपास 43 सुरुवात झालेल्या आहेत. ही इतकं बारीक सारीक जाईल असं वाटत नाही मला, पण चाललंय. आणि 1969 पर्यंत खाजगी बँकांना परवानगी होती. 69ला बंदी घातली, खाजगी बँका काढता येणार नाही म्हणून. मग त्या पण बँका बऱ्याच चालू आहे सध्या अगोदरच्या. ओके, ठीक आहे. हां, तर ही एक उदारीकरण आहे. दुसरं उदारीकरणाचा निर्णय काय झाला ते पण लक्षात घ्या. राष्ट्रीय बँकांना भांडवल गोळा करण्याचा अधिकार दिला. ज्या राष्ट्रीयकृत बँका ज्या होत्या ना, यांना भांडवल वाढवण्यासाठीचे मार्ग ठरवून दिले होते. आणि ते मार्ग म्हणजे तुम्ही तुमचा नफा वाढवा आणि पुढच्या वर्षी आणखीन तेवढं भांडवल वाढवा, असा मार्ग होता. पण मग जागतिकीकरणामध्ये असं निर्बंध टाकता येत नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला शेअर बाजारातून पैसे उभारण्याचा अधिकार द्या. मग 91ला मग आपल्याला काय करावं लागलं? शेअर बाजारातून नंबर 1, दुसऱ्या शेअर बाजारातून, दुसऱ्या देशातल्या शेअर बाजारातून पैसे काढण्याचे पण, भांडवल उभारण्याचे पण अधिकार दिले. नंबर 2. नंबर 3, आता विदेशामध्ये पण तुमच्या शाखा काढण्याची परवानगी द्यावी लागली. कारण त्या देशातल्या लोकांना आपल्याकडे बँका काढण्याचा अधिकार असेल तर मग आपण तिकडे का नाही करू व्यवसाय? तर अशा प्रकारचं भांडवल गोळा करण्याचा आणि विदेशामध्ये बँका काढण्याचे अधिकार 91च्या धोरणांतर्गत आपण दिलेत, उदारीकरणाअंतर्गत दिलेले आहेत बघा. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. सध्या राष्ट्रीयकृत बँका किती आहेत? मग 11 आहे. कारण जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर आपल्या लक्षात आलं पुढे 2010 नंतर की बाप्पा मोठाले मासे छोट्याल्या माशाला खातात, तशा प्रकारचे विदेशातल्या येणाऱ्या बँका जे आहेत यांचं भांडवल आपल्या कितीतरी पटीने मोठाले आहेत. या बँका जर खाऊन टाकल्या देशातल्या बँका तर आपल्या हातात काहीच राहत नाही. मग परत आणखीन ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनी आणि त्यांच्यासारखंच मग राहावं लागेल की देता का कर्ज म्हणून. त्यांनी म्हणायचं घेतलेलं कर्ज तुम्ही देत नाही, द्या जमीन तुमची सगळी. अशी जमीन घेत घेत पूर्ण भारत ताब्यात घेऊन टाकतील. आणि म्हणून मग भारत सरकारने निर्णय घेतला की या बँका एकमेकांमध्ये विलीन करा, आपलीच मोठी बँक काढा. मग 20 बँकावरून ही संख्या आता किती आली? 11वर आलेली. आणि SBIच्या ज्या काही बँका होत्या, SBI आणि त्याच्या 8 वेगवेगळ्या सहयोगी बँका, त्या पण एकमेकांमध्ये विलीन केल्या आणि SBI नावाची एकच बँक काढलेली. सध्या भारत सरकारने एकच सांगितलेले 3च बँका आम्ही डुबू देणार नाही, कारण या 3 बँकावर देशाचा डोलार आहे. एक HDFC, ICICI आणि SBI. बाकीच्या बँकांची गॅरंटी घेतलेली नाही भारत सरकारनं. त्यामुळे तुम्ही तुमची खाती या 3 बँकापैकी कुठल्या खात्यात ठेवा, कुठला तरी एका. नसता उगं एखाद्या ठिकाणी तुम्हाला
व्याजदर जास्त मिळतंय म्हणून तिथं टाकसाल तर तिथं पैसा गायब होऊन जाईल, मुद्दलच जाईल बघा. त्यामुळं आता तुमचे खाते तुम्हाला ॲक्सिस बँकेत खातं काहीतरी काढत सांगितलेलं आहे ते, तर ठीक आहे, तिथं पगार येतोय काढून घ्यायचं ते. पण तुम्हाला गुंतवणूक करायचं असेल, FD करायचं असेल तर बाकीच्या बँकेत करायचं, 0.5% व्याज कमी असलं तरी चालतोय. ठीक आहे, तर हे राष्ट्रीय बँकांना भांडवल गोळा करण्याचा अधिकार दिला उदारीकरणाअंतर्गतचं, हे लक्षात घ्यायचं. आणि आणखीन काय, नाणेविषयक धोरणात लवचिकता. आपण आता उलटं चाललोय. ठीक आहे, नाणेविषयक धोरणात लवचिकता. आता नाणेविषयक धोरण म्हणजे काय ते लक्षात घ्या. हे बघा, पैशाबाबत 2 धोरणं असतं, एक वित्तीय धोरण असतं, एक नाणेविषयक धोरण आहे. मार्केटमधून पैसा कराची रूपाने जमा करणे आणि खर्च करणे हे भारत सरकारचं काम आहे. या धोरणाला म्हणायचं वित्तीय धोरण. आणि मार्केटमध्ये पैसा वाढला असेल तर कमी करणे, कमी पडला असेल तर वाढवणे, हे RBIचं काम आहे. याला म्हणायचं नाणेविषयक धोरण. लक्षात. तर RBI धोरणामध्ये पैशाबाबत निर्णय घेत असेल तर नाणेविषयक धोरण म्हणा, मौद्रिक धोरण म्हणा किंवा मॉनिटरी पॉलिसी म्हणा. आणि भारत सरकार पैशाबाबतचं धोरण जाहीर करत असेल तर समजून घ्यायचं ते राजकोषीय धोरण आहे, वित्तीय धोरण आहे किंवा फिस्कल पॉलिसी. मग सरकारने सांगितलं की यावर्षी आम्ही एवढा पैसा जमा करणार आहेत, तर समजून घ्यायचं सरकार बोलतं याचा अर्थ फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण आहे. आणि RBIचं गव्हर्नर बोलत असेल की यावर्षी एवढा पैसा आम्हाला जमा करणे आहे, तर लगेच समजून घ्यायचं ते नाणेविषयक धोरण आहे. मग नाणेविषयक धोरणामध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, 91च्या अगोदर 3 या ठिकाणी पतनियंत्रणाचे नियम होते. बँक दर, CRR दर आणि SLR दर. आता तुम्हाला रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट विचारलं जाईल, याची शाश्वती कमी आहे, कारण 1991च्या अगोदर नव्हतंच ते. त्याच्याबाबत काय उदारीकरण केलं, कोणती कडक कायदे होते हे काही सांगता येणार नाही, म्हणून विचारलं गेलं या 3 मुद्द्याबद्दलच विचारलं जाईल बघा. मग याच्यात उदारीकरण काय केलं ते लक्षात घ्या. बँक दर जो होता 1991च्या कालखंडात जर बघितलं आपण, 91 ते 96 पर्यंत जवळपास 18% होता. लक्षात. CRR दर जो होता तो जवळपास 15% होता. SLR दर जवळपास 38.5% होता. मग आता हे बँक दर म्हणजे काय, तर बँक दर म्हणजे RBI जे आहेत, व्यापारी बँका कुठल्या आहेत, मग SBI व्यापारी बँका आहे, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात ना, HDFC आहे, जेवढ्या दिसतील तेवढ्या बँकांना म्हणायचं व्यापारी बँका. तर RBI या व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा करते तो दर म्हणजे बँक दर. अगोदरचा दर किती होता, 18%. म्हणजे RBIने SBIला 100 कोटी दिले, ते म्हणायचं 18% व्याज आम्हाला द्यायच्यावरती. मग SBI यांनी 100 कोटी घेतलेत, यांना माहिती आहे यांच्या 18% द्यायचे ना, आपल्याला नफा कमावला लागेल ना, मग हे द्यायच्या 36%. पब्लिकला म्हणायचे 36% व्याज हे घ्या, किती लागतं कर्ज, 36% म्हणजे सरळ 3% झालं ना महिन्याचं, ते म्हणजे सावकाराचा कार्यक्रम झाला ना तो. आणि एवढं उत्पन्न वाढतंय का. तर त्यामुळं मला कारखाना काढायचा असेल तर मला 4-5 वर्षात उत्पादन सुरू होणार नाही. त्यामुळे कारखाना काढायची कोणी हिंमत करणार आहे का, किडनी विकूनच द्यावं लागेल ना पैसे परत, कारण जमिनीचं तेवढा मोबदला तेवढी रक्कम वाढणार नाही, दुप्पट तिप्पट होणार थोडंशी ती. आणि म्हणून मग कोणीही कारखाना काढण्यासाठी धाडस करत नसल्यामुळं साहजिकच, कारण पैसा महाग होता म्हणून व्यवसाय वाढत नव्हते. उदारीकरणामध्ये एवढे निर्बंध टाकता येत नाही. म्हणून मग भारत सरकारनं काय केलं, M नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. हे M नरसिंहन हे लक्षात ठेवा, हे RBIचे गव्हर्नर राहिलेले व्यक्ती आहेत. ठीक आहे, यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि बँकिंग क्षेत्रात उदारनीतीचा अवलंब करण्याकरता काय करता येईल, मग त्यांनी सांगितलं हे दर कमी करा म्हणून. हे सगळे मग आता हे कमी करत 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 सध्या जर बघितले आपण, सध्या म्हणजे 2023 सध्या हा दर किती आहे, 6.75 आहे. CRR दर किती आहे, 4%. SLR दर किती आहे, 18-19 असं काहीतरी आहे तो. म्हणजे कितीने तरी कमी करून टाकलेत बघा. हे 3 पटीने कमी केले, 37-18. ठीक आहे, हा 4 पटीने कमी केला जवळपास, हा जवळपास 18-2-36 दुप्पटनं कमी केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे कडक होते, आता हे शिथिल केलेत. आपल्याला मूळ मुद्दा तोच, उदारीकरण कसं केलं ते लक्षात घेत चाललं पाहिजेत. मग बँक दर लक्षात आला का, बँक दर वाढला की कर्ज महाग होतं, कर्ज महाग झालं तर लोक कमी घेतात, मार्केटमधला पैसा कमी होतो. मग महागाई असेल म्हणजे काय, वस्तू कमी पडल्यात आणि पैसा जास्त झाला मार्केटमध्ये, तर अशा वेळेस वस्तूची किमती वाढायला लागतात बघा. आणि वस्तूची किमती कमी करण्याचं काम RBIचं आहे. मग RBI काय करते, बँक दर वाढवते.
बँक दर वाढवला, कर्ज महाग होते आणि जास्त महाग कर्ज कोणी घेत नाही. मग मार्केटमध्ये जाणारा पैसा कमी होतो. लक्षात, कारण कर्ज रोपांना मार्केटमध्ये जाणार आहे ना, मग कर्जच कमी घेतात लोक, पैसा कमी होणार. दुसऱ्या बाजूनं पैसा आणखीन कमी कसा होतो, SBI काय म्हणते, यांच्याकडून 18% घेतल्यापेक्षा पब्लिककडूनच 10% घेतलेलं परवडतं ना. मग SBI जाहिरात देऊन टाकते, सांगते की आतापर्यंत आम्ही तुम्हाला 4% व्याज देत होतो ठेवीवरती, आता त्याच्या दुप्पट तिप्पट देणार आहोत. ही संधी फक्त या तारखेपर्यंत आमच्याकडे ठेवणाऱ्या पैशासाठीच आहे. आणि पब्लिक म्हणतं चायला दुप्पट तिप्पट होणार आहे, चला देऊन टाका. आणि लोक मग ठेवीची रोपण SBI मध्ये पैसा ठेवतात आणि अशा प्रकारे आणखीन मार्केटमधला पैसा कमी होतो. तुमच्या आमच्या खिशातला पैसा कमी झाला म्हणजे मार्केटमधला कमी झाला, म्हणजे थोडक्यात महागाई कमी करता येते. तर महागाई कमी करण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जात असतो. बघा पुढचा CRR दर. CRR दर काय, कॅश रिझर्व्ह रेशो, मराठीत म्हणायचं रोख राखीव प्रमाण. म्हणजे काय, ज्या व्यापारी बँका आहे यांच्याकडे तुमच्या आमच्या ठेवी आहेत. मग ठेवीचे 4 प्रकार आहेत, हे तुम्हाला माहीतच आहे. एक आहे चालू ठेवी, करंट अकाउंट म्हणतो आपण. एक आहे बचत ठेवी, सेव्हिंग अकाउंट म्हणतो. एक आहे आवर्ती ठेवी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट म्हणतो आपण. आणि एक आहे मुदत ठेवी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. अशा ठेवी असतात बघा. मग आता इथं ज्यांच्या ठेवी आहेत त्यांचा काहीतरी पैसा आहे, इथं रक्कम, इथं काय रक्कम आहे, इथं काय रक्कम आहे. ही टोटल रक्कम SBIची समजून घ्यायची आहे, 5,000 कोटी आहे. मग SBI काय म्हणते, सगळ्या बँकांना म्हणते तुमच्याकडं लोकांच्या रोपांना जेवढ्या ठेवी आहेत त्यातली काही ठेवी तुम्ही आमच्याकडे ठेवा, कारण आमच्यामुळंच लोक तुमच्याकडे पैसा जमा करताय. मग त्यातली रक्कम काही आमच्याकडे ठेवा, कारण तुम्ही सगळेच कर्ज रोपण देऊन टाकले आणि लोक ठेवी मागण्यासाठी आले आणि देण्यासाठी काय असलं पाहिजे ना, त्यातली काही रक्कम आमच्याकडे ठेवा. मग किती टक्क्याने ठेवायचा तो दर, CRR दर. मग अगोदर किती दर होता, 15%. मग SBI सांगायची यातले 15% रक्कम म्हणजे 15 × 5 = 75, म्हणजे जवळपास 750 कोटी आमच्याकडे ठेवा, 5,000 कोटी असेल तर. आता या ठेवीवरती व्याज ज्यांनी ठेवलं त्यांना व्याज देणं आहे ना, यांच्याकडे ठेवल्यावर व्याज भेटणार आहे का, नाही. म्हणून मग इकडे बँकांची अशी गळचेपी व्हायची की करायचे काय करायचे. म्हणून मग हा दर कमी करण्यात आला, 4%वर आणला आता हा दर. म्हणजे आता 4% म्हणजे 4 × 5 = 20, 200 कोटी ठेवा बापा. म्हणजे आता उरलेले किती आहे, जवळपास 550 कोटी आणखीन कर्ज रूपान देता येईल ना, तेवढाच व्याजाची रूपान रक्कम वाढेल ना आता. तर अशा पद्धतीनं हे दर आहेत बघा. तर CRR दर म्हणजे काय, RBI प्रत्येक व्यापारी बँकांना त्यांच्याकडच्या ठेवीवर पैकी काही ठेवी स्वतःकडे राखीव ठेवा सांगते, त्या दराला म्हणायचं CRR दर. सध्याचा दर किती मग 4% आहे. आता SLR दर म्हणजे काय, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ म्हणजे वैधानिक तरलता प्रमाण, मराठीत म्हणायचं त्याला SLRच म्हणायचे शॉर्टकट. थोडक्यात काय आता ते लक्षात घ्या, या 4 ठेवीवरती जेवढा पैसा आहे त्यातली काही रक्कम RBI कडे देणे म्हणजे CRR. आणि त्याच वेळेस RBI काय म्हणते, त्यातली काही रक्कम आमच्याकडे द्या आणि काही रक्कम तुम्ही तुमच्याकडे ठेवा. ती रक्कम ठेवा, कोणाला कर्ज रूपाने देऊ नका. मग ठेवलं काय व्याज वाढणार आहे का, घरात पैसे ठेवल्यावर कुठेही वाढणार आहे ते. मग प्रत्येक व्यापारी बँकांना RBIनं सांगितलं 38% ठेवा, यातले 38% स्वतःकडे ठेवा लागायचे, त्यातून पैसा वाढत नाही. आणि 15% यांना द्यावं लागायचं, म्हणजे 50% पुढे चाललं ना ते. उरलेला 50%च कर्ज रूपाने देण्यासाठी उपलब्ध होत होता. तर अशा पद्धतीनं प्रत्येक बँकेला स्वतःकडेच काही रक्कम ठेवावं लागते, त्याला म्हणायची SLR दर. मग अगोदर 38% होता, आता किती केला, 18% केला. म्हणजे उरलेली रक्कम बाबा तुम्ही कर्ज रूपाने वाटप करा. तर अशा पद्धतीनं हे निर्बंध जे लवचिक करण्यात आले, शिथिल करण्यात आले, याला म्हणायचं नाणेविषयक धोरणात शिथिलता. आलं लक्षात. आणि मग हर्षद मेहताचे घोटाळे इथून सुरुवात होतात बघा. याच्याबद्दल आपण अगोदरही बोललेलो आहे की ही रक्कम तशी ठेवलेली ना तिजोरीत. हर्षद मेहता शुक्रवारी घ्यायचा आणि सोमवारी आणून द्यायचा, कारण शनिवार रविवार बँका बंद आहे, दुसरा आणि चौथा शनिवार. आणि मग तो शुक्रवारी 3 वाजता बँकेतून पैसा काढायचा, 3:30 पर्यंत आपला शेअर बाजार चालू राहतो. अर्ध्या घंट्यात त्याने अगोदरच प्लॅनिंग केलेली कोणत्या कोणत्या कंपनी शेअर्स घ्यायचे, ते शेअर्स घेऊन टाकले. आता शेअर्स एकाच व्यक्तीकडे थोडंच आहे, हजारो व्यक्तीकडे शेअर्स आहे. मग मी म्हणतो माझा शेअर मला 8 रुपयाला विकायचा, हे म्हणतात नाही 10 रुपयाला मी विकणार नाही, हे म्हणतात मी 11 रुपयाला विकणार आहे. मग माझ्याकडे 8 रुपयानं 1000 शेअर्स आहे, यांच्याकडे 10 रुपयाच्या हिशोबानं 2000 शेअर्स आहे. मग त्यांनी 500 कोटी काढला असेल तर 500 कोटी जेवढे शेअर्स येतील तेवढे घेऊन टाकले. अगोदर स्वस्तातले घेऊन टाकले, नंतर याच्यापेक्षा थोडे महाग, नंतर थोडे महाग, असे घेऊन टाकलेत त्यांनी. मग आणि मग
मग सर्वात जास्त महागवाला 15वाला गेला, 20वाला गेला. मग लगेच दुसऱ्या दिवशी बातमी 8 रुपयाचा शेअर 20 रुपयाला गेला या कंपनीचा. मग बाकीचे लोक म्हणतो यार याच्यात काहीतरी नफा होणार आहेत, आणि सोमवारी मग बाकीचे लोक ते शेअर्स घ्यायला जातात आणि तो 20 रुपयाला विकतो. मग पण त्याने घेतलेला किती आहे, एक 8 रुपयावाला आहे, एक 10 रुपयावाला, एक 12 रुपयावाला आहे. सरासरी त्याने 10 रुपयाला घेतले आणि 20 रुपयाला विकले, दुप्पट 3च दिवसात. समजते ना. आणि मग 1000 कोटी काढलेत, 500 कोटी लगेच इमानदारीने ते बँकेत नेऊन देणार. ज्याने बिचारा काढून दिले त्याला 2-3 विमानाची तिकीट आणि चक्कर मारून इकडून तिकडून झालं ते खुश. आणि मग त्याच्या लक्षात आले हा इमानदारी 500 कोटी नेतो आणतो परत. मग दर शुक्रवार शनिवार कार्यक्रम सुरू. आणि मग आता मी असेल ते बँकेचं हे महत्त्वाचं, मग मी आणखीन बाकीचे बँकेवरच्या लोकांसोबत पार्टीला कुठेतरी भेटतच, असं असं करा, त्या बँके येऊन जातात. तर ह्या पद्धतीनं ते हर्षद मेहताचा घोटाळा आहे बघा सगळा. आलं की लक्षात ये. ते बँकिंग क्षेत्रातील उदारीकरण म्हणू आपण त्याला. पुढचा मुद्दा येतो भांडवल बाजारातील उदारीकरण. ठीक आहे. आता हे भांडवल बाजार एक लक्षात घ्यायचं बघा. भांडवल बाजार म्हणजे शेअर बाजार आहे, दुसरं काही नाही. शेअर बाजारामध्ये भांडवल उभारलं जातं म्हणून भांडवल बाजार म्हणतात त्याला. म्हणजे एखाद्या उद्योगपतीला कारखाना काढायचा असेल, त्याला 100 कोटी लागत असेल तर त्यांच्या संचालक मंडळाकडून तयार होणार 10 कोटी. ठीक आहे. त्याच्यानंतर बँकाकडे गेलं, बँका आखरी तुम्हाला 10 कोटी कर्ज देतील, झाले 20 कोटी. आता राहिले 80 कोटी आणखी. मग 80 कोटी कुठून उभारायचे? मग आपण जातो शेअर बाजारात आणि शेअर बाजारामध्ये सांगतो की आम्हाला कारखाना काढायचा आहे. तिथं ते संस्था असते, संस्थेला सांगत असतो की आम्हाला कारखाना काढायचा आहे, 80 कोटी लागतात. मग ती म्हणतात शेअर विक्रीला काढा. मग आपण आपल्या कारखान्यातला हिस्सा त्यांना देण्याची अटीवरती या ठिकाणी मग भांडवल जमा करत असतो बघा, की बाबा या कारखान्यामध्ये जेवढा नफा होईल तेवढा तुम्हाला मिळेल. मग लोक ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना माहिती आहे बँकेत टाका 4% मिळणार आहे, पण यांच्या व्यवसायात जर टाकला हा व्यवसाय वाढू शकतो गड्या. मग याच्यातून जेवढा नफा होईल तेवढा आपल्याला येईल. 10%, 20%, 50%, 200% किती होऊ शकतो तो. मग अशा पद्धतीनं लोक शेअरच्या रूपानं गुंतवणूक करतात आणि ती गुंतवणूक जमा करतात भांडवलदार, उद्योगपती आणि कारखाना काढतात. दरवर्षी कारखान्यातला जेवढा नफा आहे तेवढा बोनस दिला जातो मग त्या शेअरधारकाला, जितका टक्के असेल तितका टक्के. असा प्रकार चालतो बघा. लक्षात. मग आता या शेअर बाजारामध्ये गफले जास्त होऊ लागले. हर्षद मेहताचा घोटाळा तुम्हाला बोललो होतो मी तर इथं गफले जास्त होत चालले होते. म्हणून सरकारच्या लक्षात आलंय की लोकांनी जर गफले होत असल्यामुळे लोकांनी जर पैसाच गुंतवला नाही इथं, तर मग इथं कारखाने काढण्याकरता भांडवल कुठून येणार आहे. म्हणून शेअर बाजारावरचा लोकांचा भरोसा टिकून राहावा म्हणून 1988ला सरकारनं मग सेबीची स्थापना केली, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. लक्षात. आणि मग तिनं सरकारला सांगितलं की इथं भरपूर जण स्वतःचं मोनोपॉली तयार केलेली, वर्चस्व निर्माण केलेले, त्यामुळं कारखान्यासाठी भांडवल जमा करणंच अवघड चाललं, आम्हाला काहीतरी अधिकार द्या. म्हणून 1992ला सरकारनं मग सेबीला वैधानिक दर्जा दिला, दिवाणी अधिकार दिलेत. मग लक्षात. म्हणून हिची स्थापना कधीची? 88ची. 88 पर्याय नसेल तर 92 पर्याय असेल तर ते पण उत्तर चालेल. हां, त्यामुळे असं 88 पाठ करून नका ठेवू. 88 पण 92 पण. एक्झॅक्टली विचारलं वैधानिक दर्जा कधीचाच मग 92चाच आहे, पण स्थापना विचारली 88 पर्याय नसेल 92. सेबी कशावर नियंत्रण ठेवते? शेअर बाजारावरती. शेअर बाजारामध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याही नोंदी ठेवते, जे दलाल लोक आहेत त्यांच्याही नोंदी घेते, आणि ज्यांना पैसा लागतो त्या उद्योगपतीच्या पण नोंदी असतात त्यांच्याकडे. या 3 गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते बघा ते. लक्षात. तर अशा पद्धतीनं भांडवल बाजाराची उदारीकरण या कालखंडात करण्यात आलेले आहे. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पुढचा मुद्दा येतो विदेशी व्यापार क्षेत्रात उदारीकरण. आता व्यापार म्हणजे, विदेशी व्यापार म्हणजे काय? देशात निर्माण झालेल्या वस्तू विदेशात विकणे आणि ज्या वस्तू आपल्याकडे कमी पडल्या त्या विदेशातून खरेदी करून आपल्या देशात आणणे. लक्षात. 2 देशामध्ये होणारा वस्तू व सेवांचा खरेदी विक्रीचा व्यवहार त्याला म्हणायचं विदेशी व्यापार. विदेशी व्यापारामध्ये आपण काही थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे अगोदरच बघितलेले. सध्या जागतिक व्यापारातला आपला वाटा 2% फक्त, पण मागच्या तुलनेमध्ये मागच्या 15-20 वर्षात हे वाढत गेलेलं आहे. 0.45% आपण आज 2%वर आलेलो आहे. पण स्वातंत्र्याच्या वेळेस सुद्धा आपण 2%च होतो, आज तिथंच आहे आणखी. म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेसचं सोबत तुलना केली तिथंच आहेत, पण मागच्या 20-30 वर्षाचा विचार केला तो खूप पटीनं वाढला, कारण 0.4%वर होतो आपण, आज तो 2%वर गेला, म्हणजे 5 पटीनं वाढला थोडक्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर सध्या आपला आयातीमध्ये जर विचार केला, आता वस्तू आणि सेवा 2 भाग आहेत.
वस्तूच्या पण निर्यात होते, आयात होते. वस्तूच्या आयातीमध्ये या ठिकाणी आपला क्रमांक थोडा 12वा-13वा आहे आणि वस्तूची निर्यातीमध्ये 17वा क्रमांक आहे आणि सेवाच्या आयातीमध्ये आपला 6वा क्रमांक आहे, आपला 7वा क्रमांक आहे आणि सेवाच्या निर्यातीमध्ये 6वा क्रमांक लागतो. तर अशा पद्धतीनं सेवाच्या आयात निर्यातीमध्ये आपला व्यापार चांगला आहे, अनुकूल व्यापार आहे, म्हणजे आयातीपेक्षा निर्यात जास्त आहे. पण वस्तूच्या बाबतीत आपली आयात जास्त, निर्यात कमी आहे. म्हणून वस्तूच्या क्षेत्रामध्ये आपण प्रतिकूल व्यापार आहे, घाट्याचा व्यापार आहे. सेवाच्या क्षेत्रामध्ये आपला सध्याचा अनुकूल व्यापार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आयात निर्यात वाढवण्यासाठी मग अगोदर जे निर्बंध टाकले होते आपण, ते निर्बंध आपण शिथिल केले, लवचिक केलेत बघा. मग लवचिक काय काय केलं? अगोदर काय केलं होतं आपण, ज्या वस्तू आपल्याकडे कमी आहे ना त्याच वस्तू आयातीला परवानगी भेटली, बाकीच्या आयातीला परवानगी भेटलीच नाही. देशातून विदेशात जाणाऱ्या वस्तू पण कोणत्या वस्तूला परवानगी दिली आपण, की बाबा आपल्याकडे लागणारे विदेशात कशाला विकतात त्या, म्हणून त्याच्यावर निर्बंध टाकलेत आपण. आणि अशा प्रकारचं मग एक 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 असे ते आपण कॉलमच करून टाकले. ते या कॉलममध्ये ह्या 10 वस्तू राहील, या कॉलममध्ये ह्या 300 वस्तू राहील. याला म्हणायचं कोटा पद्धत. आणि अशा कोट्या पद्धतीमध्ये अशा शेकडो वस्तू टाकून दिल्यात. त्यामुळे आयात निर्यात जास्त व्हायची नाही. मी कांदा निर्माण करणार आहे, मला निर्यात करा वाटते, पण भारत सरकारनं निर्बंध टाकलेत. ते काय करणार आहे मग निर्यातच करता नसेल तर कांद्याची किमती कुठून वाढणार आहे, असा विचार. तर हे आता उदारीकरणाअंतर्गत असे निर्बंध टाकता येते का? नाही. आणि म्हणून सरकारनं हे कोटा पद्धत रद्द करून टाकली. मग सांगितलं एकाही नका ठेवू. सुरुवातीला एकदम तर करता येणार नव्हतं, म्हणून सुरुवातीला 20-20, 30-30, 40-40 वस्तू कमी केल्या. 91ला आपण 340 वस्तू एकदाच कमी करून टाकल्यात आणि तिथून पुढे दरवर्षी 2-2, 10-10, 12-12, 20-20 वस्तू कमी केल्यात बघा. आता जवळपास याच्यात काही राहिलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, आयात निर्यातीवरती जो कर आकारतो त्याला सीमा शुल्क म्हणतो आपण, किंवा जकात म्हणू, किंवा कस्टम ड्युटी म्हणू आपण. हा कस्टम ड्युटी 1991च्या कालखंडात किती होती? 91च्या अगोदर ही होती जवळपास 110%. लक्षात. मग 1991ला आपण निर्णय घेतला, अरे एवढी ठेवता येणार नाही. मग 1991ला किती टक्के केली आपण? 30% केली. म्हणजे किती टक्क्यानं कमी केली? 80 ते 85% याच्यात घट केली आपण. आलं लक्षात. आणि सध्या म्हणजे 2023चा जर विचार केला तर किती टक्के ठेवला आता आहे? सध्या 10%. तर हे उदारीकरणाअंतर्गत व्यापार क्षेत्रातले उदारीकरण याला म्हणायचं आपण. आलं की लक्षात आहे? हे झालं क्लिअर? कारण याच्यावर मागच्या वर्षी का काहीतरी तुमच्यावरती काही ST याला काहीतरी प्रश्न होता. हां हां मग 85% कमी करण्याची तरतूद होती. हां 110च्या 85% असं विचार करा. आता तुम्ही, आता मी लगेच सांगतो बघा. गुणाकार ते कॅल्क्युलेशन करावं लागेल ना. ते 110चे 85 भागिले 100. लक्षात. ते हिशोबानं ते जवळपास 20-25% सुरुवातीला कमी केलेले आहेत. ते तर 30% आणलेले आहेत ते. ठीक आहे. ही 30% आणलं आयात निर्यात कर, आणि पुढच्या कालखंडात आणखीन त्याच्यामध्ये घट करत 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 सध्या किती आहे तर आता प्रत्येक वर्षीच कुठं लक्ष ठेवत बसलो आपण, तर सध्याचं आहे 10%. झालं क्लिअर? चला पुढचा मुद्दा आहे परकीय विनिमय चलन कायदा रद्द करण्यात आला, म्हणजेच फेरा. मग आता याच्याबद्दल बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ॲक्ट मूळचा कायदा कधीचा? 1947चा आहे. हा कायदा कडक करण्यात आला 1973ला. लक्षात. आणि हा कायदा रद्द करण्यात आला 1991ला. पहिल्या गोष्टी लक्षात घ्या. मूळचा कायदा विचारला 47, पण 47च्या याच्यामधून काही झालेलं नाही, झुंझुन्या वगैरे काही नाही आलेलं कोणालाच. त्यामुळं याच्याबद्दल काही विचारणार नाही कोणी. कडक कायदा केला, मग लोकांना थोड्या लक्षात द्यायला लागलं कायद्याचं पालन करावं लागेल म्हणून. मग 73ला कडक कायदा केला, कारण या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला डायरेक्ट तुरुंगाची शिक्षा भोगवण्याची तरतूद केली. आणि जेवढं परकीय चलन सापडलं त्याच्या 5 पट आर्थिक दंड थोपवला. मग आलं लक्षात. आता मूळचा धोरण काय आता ते लक्षात घ्या. हा कायदा कशासाठी आहे हे बघा. आपली आयात आणि निर्यातीचा विचार जर केला तर आपली निर्यात होती कमी, आयात होते जास्त. आणि म्हणून आता स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष झाले. या 75 वर्षामध्ये फक्त 2च वर्षी आपल्या आयातीपेक्षा निर्यात जास्त आहे. एक 72-73 आणि 178-77. 72-73ला आयातीपेक्षा निर्यात जवळपास 104 कोटीनं शिल्लक झालेली, आणि 76-77ला 68 कोटीनं शिल्लक झालेली. बरोबर आहे. फक्त ह्या 2 वर्षी आपला व्यापार तुला अनुकूल होता. अनुकूल होता म्हणजे
आयात कमी रकमेची होती, निर्यात जास्त रकमेची होती. 75 पैकी 2च वर्ष आणि बाकीची 73 वर्ष काय मग निर्यात कमी रकमेची, आयात जास्त रकमेची. म्हणजे बाजारात मी माल विकायला घेऊन गेलो, त्या मालातून आले 10 रुपये आणि बाजार करून आलो 20 रुपयाचा. म्हणजे 10 रुपये कर्ज घेऊनच बाजार आणला करून मी. थोडक्यात आयात जास्त असेल तर कर्ज वाढत जाणार आहे. तर थोडक्यात आपला व्यापार कसा होता अगोदर प्रतिकूल. मग या ठिकाणी वस्तू आयात करण्याकरता कर्ज घेतल्यापेक्षा देशातल्या लोकांनी ज्या वस्तू निर्यात केल्यानंतर परकीय चलन होतं ना, ते परकीय चलन जर आरबीआयकडे असतं तर आरबीआयला कर्ज काढण्याची गरज होती का? मग आरबीआयचं दुसरं काम ते पण होतं की यार लोक निर्यात वस्तू करताय आणि परकीय चलन मिळालं तर घरीच ठेवू लागलेत. मग आपल्याकडे परकीय चलन नसल्यामुळे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही ना. म्हणून आरबीआयने हा कायदा केला 47ला. राज्यावर तुम्ही वस्तू निर्यात केली, परकीय चलन मिळालं ना तुम्हाला, ज्या दिवशी मिळालं त्याच्यानंतर 8 दिवसाच्या आत आरबीआयकडे आणून तुम्ही द्या आणि त्या मोबाईलला रुपये घेऊन जा. तुम्हाला डॉलर कशासाठी लागतो? रिक्षा भाडं जात होतं, मग डॉलर कोणी घेणार थोडंच इकडं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही डॉलर आणा, रुपये घेऊन जा. मग हा कायदा करून सुद्धा लोक काय करायचे, या ठिकाणी त्याच्यामध्ये जाऊ नंतर नेऊ नंतर, त्यामुळं सरकारकडे परकीय चलन पटकन येत नव्हतं आणि मग सरकारला कर्ज काढण्याशिवाय पर्याय नव्हता. मग सरकारच्या लक्षात आलंय साला कर्ज काढल्यापेक्षा आपलं चलन आपल्या लोकांकडे पडलेलं आहे, हेच जमा करून घेतलेलं परवडतं ना. आणि यासाठी मग हा कायदा कडक केला 73ला. सांगितलं की इतक्या दिवसाच्या आत तुम्ही परकीय चलन आणलं नाही तर जेवढं तुमच्याकडे सापडलं त्याच्या 5 पट आर्थिक दंड द्यावा लागेल आणि दुसऱ्या बाजूला तुमचे 1.5-2 महिन्याची शिक्षा पण तुरुंगाची पण भोगावं लागेल तुम्हाला. तर अशा प्रकारचा हा कायदा कडक करून टाकला बघा. तर हा कडक कायदा होता. 91ला जागतिकीकरण केलं, एवढा कडक कायदा चालत नाही म्हणून हा कायदा मग 91ला आपण रद्द केला. आणि हा कडक कायदा का चालत नाही? कारण बऱ्याच उद्योगपतींना या कायद्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. काय तक्रारी केल्या होत्या? आता माझा पेनाचा कारखाना आहे, दुसऱ्याचा पेनाचा कारखाना चालू आहे, मला वाटू लागलं हा पेनाचा कारखाना फुल चालू लागला, आपला पेन आता विकलाच जाऊन लागला. मग मला माहिती याला अडकवायचं कुठं. मग मी काय करायचं, कुठून तरी परकीय चलन जमा करायचं आणि यांच्या घरात टाकून द्यायचं. घरात टाकून दिलं, पोलिसाला सांगायचं यांच्याकडे परकीय चलन आहे, विदेशासोबत संबंध आहे. त्याच्या घरात चलन सापडला, पोलीस त्यांना अटक करून न्यायचे आणि दुसऱ्या दिवशी बातमी व्हायची यांना अटक झाली. त्यांच्या कंपनीचे शेअर दुसऱ्या दिवशी धडाधूम खाली झालं. तो सिद्ध करता करता आपल्याला माहिती आहे तारीख पे तारीख 1-1.5 वर्ष लागते, तोपर्यंत कारखाना बंद होऊन जातो. आणि नंतर मग नाही का तुमचं नव्हतं का ते, बरं आम्हाला काही माहीत नव्हतं, मग संपलं. पण त्याचं आयुष्य गेलं ना त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे बऱ्याच उद्योगपतींनी सांगितलं हा कायदा कडक आहे. कारण या कायद्यातल्या तरतुदी काय काय होत्या ते बघा ना. या कायद्यातल्या तरतुदी होत्या ज्याच्या घरात परकीय चलन सापडलं त्यांना सिद्ध करायचं ते आपलं नाही म्हणून. आता माझ्या घरात कोणी टाकून दिलं मला कसं कळणार कोण टाकलं? CCTV थोडंच होते अगोदर. यांनी टाकलं त्याने टाकलं, कशावरून टाकलं प्रूफ लागेल ना. त्यामुळं या ठिकाणी या कायद्यातल्या तरतुदी थोड्या विचित्र होत्या आणि मग हा कायदा रद्द करावा लागला. आणि याच्याऐवजी 99ला नवीन कायदा आणला, फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. आणि हा 99चा कायदा लागू झाला 2000ला. कायदा कधीचा आहे? 99चा आहे. लागू कधी झाला? 2000चा. हा कायदा कधीचा आहे? 73चा आहे. रद्द झाला 91ला. झालं का? झालंय? ओके. आता या कायद्यात आणि या कायद्यातला फरक काय आता तो लक्षात घ्या. फेरामध्ये काय होतं आणि फेमामध्ये काय होतं. फेरा कायदा आणि दुसरा कुठला आला मग? फेमा. फक्त एवढंच लक्षात ठेवा, हा कडक कसा होता आणि हा शिथिल कसा झाला असं डोकं लावा. तरतुदी पण ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल सगळं. या कायद्यानं या ठिकाणी परकीय चलनावर नियंत्रण बसवण्याचा उद्देश होता या कायद्याचा. या कायद्याचं नियंत्रण बसवण्याचं नव्हता, फक्त परकीय चलनाबाबत व्यवस्थित नियमन करण्याचा त्यांचा उद्देश होता बघा. दुसरा उद्देश, या कायद्यानं जर तुम्हाला विदेशात पर्यटनासाठी जायचं असेल तर परकीय चलन कमी मिळत होतं बघा. त्यांना म्हणायचं बाकीच्या गोष्टीसाठी लागतंय ते, फिरण्यासाठी आम्ही जास्त देणार नाही तुम्हाला, पर्यटनासाठी जास्त देणार नाही. या कायद्यानं पर्यटनासाठी जास्त चलन द्यायला सुरुवात केली बघा. ठीक आहे. या कायद्यानं काय केलं की परकीय ज्याच्याकडे चलन आढळलं ठराविक मुदतीनंतर
त्याला 5 पट आर्थिक दंड पण ठोठावला आणि तुरुंगाची शिक्षा पण तरतूद केली. या कायद्यानं काय केलं, आता तुरुंगाची शिक्षा रद्द करून टाकली आणि 5 पटीवरून आर्थिक दंड 3 पटीवर आणला, 2 पटीने कमी केला. ठीक आहे, एक तरतूद करण्यात आलेली आहे बघा. त्याच्यानंतर या कायद्यानं आणखीन बाकीच्या तरतुदी कशा होत्या की विदेशी लोकांना सुद्धा गुंतवणूक करण्यावरती मर्यादा टाकण्यात आल्या होत्या बघा. या कायद्याबाबत या ठिकाणी विदेशी लोकांसाठी नियम वेगळे करण्यात आले होते, भारतीय लोकांसाठीचे नियम वेगळे करण्यात आले होते. तर अशा पद्धतीनं या 2 कायद्यातला हा फरक इथं असं ना, हे बघा, परकीय चलनाचे संरक्षण करणे होते, उधारीचे व्यवहार सुरळीत करणे होते बघा. विदेशी गुंतवणूकदार व विदेशातील भारतीय गुंतवणुकीबाबत कडक कायदे कानून होते. म्हणजे विदेशी लोकांना भारतात गुंतवणूक करताना कडक कायदे कानून केले, 41% गुंतवणूक करा, जास्त करता येणार नाही. आणि भारतीय लोकांना विदेशात गुंतवणूक करण्याबाबत एक कडक कायदे कानून केले होते बघा. ठीक आहे, ते शिथिल करण्यात आले इकडं. त्याच्यानंतर भारतात असताना खरेदी केलेले जे काही शेअर आहे, जमीन जुमला आहे, संपत्ती आहे, ते विदेशी नागरिकत्व घेतलं तर परत मिळत नव्हते. या कायद्यानं काय केलं होतं, तुम्ही जमीन जुमला काही खरेदी केलं आणि मला असं वाटलं की आता मला विदेशी नागरिकत्व घ्यायचं, तर माझी संपत्ती मला परत मिळू लागली. या कायद्यानं तरतुदी केल्या. जसं आता अमिताभनं कॅनडाचं नागरिकत्व घेतलेलं होतं, अक्षय कुमारनं घेतलं होतं, पण अक्षय कुमारनं आता ह्या वर्षी परत भारतीय नागरिकत्व घेऊन टाकलंय. ठीक आहे, तर असे बरेच लोक आहे, कर देणंच नको, इथं कराचंच प्रमाण जास्त आहे इकडं, म्हणजे इथं कर कमी तिथलं नागरिकत्व घेऊन टाकतात. आता मुकेश अंबानीनं पण मलेशिया सिंगापूरमध्ये स्वतःचं या ठिकाणी नागरिकत्व घेण्याचा प्रकार केला, कारण आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व नियम लागू आहे. तिकडचं नागरिकत्व आपण घेऊ शकतो, फक्त त्या देशाने मान्य केलं पाहिजे बाबा हे पण नागरिकत्व ते पण नागरिकत्व चालतं म्हणून तिथं ते नागरिकत्व घेतात. कॅनडाला लागू आहे, अमेरिकेला लागू आहे, इंग्लंडला लागू आहे आपलं. ठीक आहे, हे पर्यटनासाठी कमी चलन मिळायचे, तिकडे जास्त चलन मिळायचं. शारीरिक शिक्षा होती, याच्यामध्ये आर्थिक दंड होता. इथं शारीरिक शिक्षा रद्द केली बघा, आर्थिक दंड 3 पटीवर आणला, इकडे 5 पटीवर होता. हा एक मूळ. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर, ज्याच्याकडे चलन सापडलं त्याच्यावरती, आणि इथं गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी प्रवर्तक समितीवर, म्हणजे पोलीस असेल पोलिसांवरती राहील. लक्षात, त्या व्यक्तीवर राहणार नाही ते. तर अशा प्रकारचे हे नियम या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर फेरा आणि फेमामधला हा, पण इतके लगे या नियमात घुसत नाहीत ते. इथं पहिले नियम तुमचे प्रश्न कसे तेच लक्षात घ्या. प्रश्न असतात, फेरा कायदा कधीचा आहे, रद्द कधी झालं, त्याच्याऐवजी कोणता नवीन कायदा करण्यात आला, तो कोणत्या वर्षी लागू झाला, आलं लक्षात, बस तेवढंच लक्षात ठेवा अगोदर. आणि याच्यामध्ये लगे मध्ये जातील इतकं लगे मेन सारखा थोडंच पेपर, आपले चाळणी पेपर आहे. ठीक आहे, हां, पंचवार्षिक योजना लक्षात ठेवा. कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आला, 4थ्या. हा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आला, 9व्या. झालं. किंवा फेरा कायदा कोणत्या पंचवार्षिक योजनेत रद्द झाला, कुठलीच नव्हती. 90 ते 92 कोणतीच पंचवार्षिक योजना नव्हती. झालं काय. हां, आता फेरा नाही आहे, आता फेमा कायदा आहे. आता पुढचा मुद्दा येतो, विदेशी गुंतवणूक नीतीचे उदारीकरण करण्यात आले. हा पुढचा मुद्दा. आता विदेशी गुंतवणूक नीती म्हणजे काय, विदेशी लोकांना गुंतवणूक करण्याची परवानगी किंवा भारतीय लोकांना विदेशात गुंतवणूक करण्याची परवानगी देण्याची बाबत अगोदर 48चा कायदा होता बघा, पण हा कायदा एकदम कडक होता मग. आणि उदारीकरणाअंतर्गत मग हा कायदा एक तर रद्द करावा लागणार होता किंवा शिथिल करावा लागणार होता. मग आपण काय केलं, शिथिल केला, हा कायदा शिथिल केला. आणि म्हणून मग परकीय गुंतवणुकीबाबत किती कायदे, 2 कायदे म्हणायचे. पहिला कधीचा 48चा, दुसरा कधीचा 91चा. नाव तेच आहे, परकीय गुंतवणुकीचा कायदा डॅश 48, समजून घ्यायचं जुना आहे. परकीय गुंतवणुकीचा कायदा डॅश 91, समजून घ्यायचं नवीन कायदा आहे. मग 48च्या कायद्यामध्ये काय सांगितलं आणि 91च्या कायद्यात काय सांगितलं ते बघा. 48च्या कायद्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांना सांगितलं होतं की तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर परवानगी घ्या, परवानगी सक्तीची. इथं काय केलं आपण, परवानगीची गरज नाही, आलं लक्षात, शिथिल केलं आपण. दुसरा नियम 48च्या याच्यामध्ये काय सांगितलं, विदेशी लोकांना सांगितलं की भारतात तुम्हाला 41% गुंतवणूक करता येईल, याच्यापेक्षा 1% पुढं गुंतवणूक करता येणार नाही. इथं काय सांगितलं,
51% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक करायचं असेल तर करा. काही काही क्षेत्रात तर 100% करा. मग काही काही क्षेत्रात 74%, 75% सवलत देऊन टाकली बघा. आलं लक्षात. तिसरा नियम, विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली असेल तर जास्तीत जास्त किती करतील? 41%. मग सांगितलं की मालकी भारतीयांकडेच राहील, विदेशी व्यक्तींची मालकी तयार होणार नाही. 48च्या परकीय गुंतवणुकीच्या धोरणातला नियम होता. आता 41% म्हटलं आणि 59% कोणाकडे मालकी आहे? भारताकडे. तशी मालकी कोणाकडे राहील? भारताकडेच राहील. पण तसं नाही. एखादा कारखाना आहे, 41 विदेशी लोकांची गुंतवणूक आहे आणि 59 मध्ये भारतातला एकच व्यक्ती थोडंच असणार आहे. याच्यात 4 व्यक्ती आहे. मग 4 व्यक्तीपैकी एका व्यक्तीकडे समजून घ्यायचं 20% आहे, दुसऱ्याकडे 20% दिले, तिसऱ्याकडे किती दिलं? मग ते 19%. या विदेशी व्यक्तीने या 19% वाला सांगितलं तुला उपाध्यक्ष करतो आणि एवढी एक रक्कम पण देतो. ते म्हणतो ओके मी तुझ्या बाजूने वोटिंग करतो. मग या दोघांची बेरीज होऊ लागली 60%. याची मालकी तयार होऊ शकते ना. मग इथे नियमन टाकून दिला, तुमची 41% राहीलच, पण मालकी तुमच्याकडे राहणार नाही, भारतीयांकडेच राहील. इथं काय सांगितलं? मग ज्याचे जास्त भांडवल त्याची मालकी राहील. इथं भांडवलावर डिपेंड केलं मालकी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर व्यापार परवाना पद्धत सक्तीचा होता. म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांना जर नवीन तंत्रज्ञान आणायचं असेल, कच्चा माल आणायचा असेल, पेरपाट आणायचा असेल तर परवानगी घ्या. तुमच्या कारखान्यात निर्माण झालेला माल निर्यात करायचा असेल तर परवानगी घ्या. इथं गुंतवणुकीसाठी परवानगी होती, इथं तुमच्या व्यापारासाठी परवानगी घेणं गरजेचं होतं. इथं ही परवानगी घेणं रद्द करण्यात आलं बघा. लक्षात. इथं 6 तरतुदी आहेत. यातल्या ह्या 4 तरतुदी एकमेकांच्या कॉन्ट्राव्हर्सी लक्षात ठेवा. आणि बाकीचे 2 तरतुदी इथं पण होत्या आणि तिथं पण त्याच आहेत. उदाहरणार्थ, भारतात गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार आणि भारतातला गुंतवणूकदार, विदेशी गुंतवणूकदार यांच्याबाबत आम्ही एकच धोरण राबवू. विदेशी गुंतवणूकदारांबाबत वेगळं आणि भारतीय गुंतवणूकदारांबाबत वेगळं असं राहणार नाही. दोन्हीकडे पण ह्याच तरतुदी होत्या. पुढची तरतूद होती, भारतात कमवलेला पैसा आपापल्या देशात नेता येईल. इथं पण तीच तरतूद होती, इथं पण तीच होती. मग ज्या समान तरतुदी त्या काही विचारत नाही कोणी, ज्या कॉन्ट्राव्हर्सी आहे त्या विचारतात. अशा टोटल 6 तरतुदी होत्या. 2 समान होत्या त्या विचारत नका. ह्या 4 वेगळ्या आहे फक्त. या 4 इकडे परवानगी सक्तीची होती, इथं परवानगी रद्द करण्यात आली. इथे 41% पर्यंतच गुंतवणुकीची परवानगी होती, इथे 51% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणुकीची परवानगी दिली. इथं मालकी भारतीयांकडेच राहील, विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करणारा उद्योगावरती सुद्धा मालकी भारतीयांकडेच राहील. इथं सांगितलं ज्याचं जास्त भांडवल असेल त्याची मालकी राहील. मग भारतीय लोकांचं भांडवल असेल भारतीयांकडे मालकी राहील, विदेशी लोकांचं भांडवल असेल त्याची मालकी राहील. इथे सांगितलं तुम्ही ही वस्तू आयात करायची असेल, निर्यात करायचं असेल, तुमच्या कारखान्यासाठी परवानगी घेणं सक्तीचे. इथे सांगितलं परवानगी सक्तीचे असणार नाही. झालंय का क्लिअर? ओके. आता तुम्हाला क्षेत्र लिहून दिलेले आहेत ना, ते 25% FDI करणारे क्षेत्र कोणते तुम्हाला आता PDF टाकलेलं ना. त्यामध्ये विमान क्षेत्र आहे, पेट्रोलियम क्षेत्र आहे, 100% विदेशी गुंतवणूकदारांसाठी मोकळं करण्यात आलेली आहे बघा. झालंय का? ओके. तर हे झालं परकीय गुंतवणुकीबाबत. आता परकीय गुंतवणुकीबाबत आता या ठिकाणी अगोदर परवानगी घेणं गरजेचं होतं. लक्षात. आता काय केलेलं आहे त्यांनी की 2 मार्ग दिले, 3 मार्ग दिलेले आहेत. एक अनिवासी भारतीयांसाठी डायरेक्ट मार्ग असतो बघा. लक्षात. दुसरा RBI मार्फत गुंतवणूक करता येते बघा. आणि तिसरा गव्हर्नमेंट मार्फत गुंतवणूक करावं लागते. लक्षात. मग त्याच्यामध्ये नियम ठरवण्यात आलेले 500 कोटीपेक्षा कमी रकमेची गुंतवणूक करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट गुंतवणूक करू शकता RBIची परवानगी घेऊन. RBI रूट म्हणतात त्याला. आणि 500 कोटीपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करायची असेल तर मग गव्हर्नमेंट रूट, त्या माध्यमातून मग गव्हर्नमेंटची मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन मग गुंतवणूक करावं लागते बघा. तर अशा प्रकारे परकीय गुंतवणुकीबाबतचे सध्याचे ते धोरणात्मक निर्णय आहे. झालंय? ओके. पुढचा मुद्दा आहे पायाभूत क्षेत्राचे उदारीकरण. हे बघा, जागतिकीकरण, आपल्याला उदारीकरणाचं अंतिम ध्येय काय आपलं? जागतिकीकरण करणे. आणि जागतिकीकरणामध्ये गतीला महत्त्व आहे. कारण जगाच्या वेगासोबत जायचं असेल तर मग आपल्या जीवनाला गती आणावं लागेल. म्हणजे कच्चा माल कारखान्यापर्यंत पटकन यावं लागेल, पक्का माल मार्केटपर्यंत पटकन जावं लागेल, देशातल्या पण विदेशातल्या पण. आणि यासाठी जीवनाला गती द्यायची असेल तर पायाभूत क्षेत्र निर्माण करावं लागेल.
मग कच्चा माल पटकन आणायचा, पक्का माल लवकर न्यायचा असेल तर रेल्वे असू द्या, रस्ते असू द्या, चांगले करावं लागेल आपल्याला. विदेशात कोणत्या देशात पटकन मार्केटला माल आपल्या वस्तूला किंमत चांगली आहे हे समजायचं असेल तर इंटरनेटच्या सुविधा असणं गरजेचं आहे. कारण इंटरनेटच्या सुविधा असेल तर साहजिकच जगात जे बदल होऊ लागले ते त्वरित कळेल आपल्याला. नसतं भले 10 वर्षानंतर कळेल, तोपर्यंत जग पुढे निघून जाईल. म्हणून इंटरनेटच्या सुविधा असणं गरजेचं आहे. दूरसंचार जाळं असणं गरजेचं आहे. कोणत्या देशात मालाला किंमत आहे ते पटकन समजलं त्या देशात नेता येईल. नसता शेतकऱ्यांसारखं होतं, आला माल, अरे आज तर मालाची किंमत कमी, मग घरी नेता येत नाही, काही नाही, घेऊन टाका बाबा, असं आहे. पण त्यांना आता घर पोहोच त्यांना समजू लागलं आहे की औरंगाबादला किंमत जास्त मिळते की मुंबईला जास्त किंमत मिळते, की सोलापूरला जास्त किंमत मिळते, की इकडे खामगावला जास्त किंमत. तर त्या हिशोबाने त्याच मार्केटमध्ये माल घेऊन जाणार ते. मग तर थोडक्यात काय, यासाठी मग पायाभूत क्षेत्र जे आहे, मग रस्ते असू द्या, वीज असू द्या, पाणी असू द्या, दूरसंचार असू द्या, याच्या निर्मितीवरती भर द्यायला सुरुवात झाली बघा आता. मग याच्या निर्मितीसाठी 1988ला NHAIची स्थापना करण्यात आली. याला वैधानिक दर्जा 1995चा आहे. त्यामुळे स्थापनेमध्ये 88 पर्याय असेल तर उत्तर राहील तुमचं 95. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड राष्ट्रीय राजमार्ग निर्माण करणारी संस्था आहे. त्याच्यानंतर 1995ला AAIची स्थापना करण्यात आली. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड विमानतळ निर्माण करणारी संस्था आहे. कुठल्याही विमानतळासमोर हीच पाठी आहे की आम्ही निर्माण केलं आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर 1997ला ट्रायची स्थापना करण्यात आली. टेलिकॉम रेग्युलेटिंग अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणतो आपण त्याला. तर 97ची स्थापना आहे. म्हणजे देशात दूरसंचार जाळं निर्माण व्हावं याकरता स्पेक्ट्रम विकणारी संस्था आहे आणि स्पेक्ट्रमचा दर ठरवणारी संस्था आहे. स्पेक्ट्रमचा दर कमी असेल तर स्वस्तामध्ये कॉलिंग रेट वगैरे केलं जातं. मग म्हणजे जगात सगळ्यात स्वस्त आता कॉल रेट भारताचाच. लक्षात, मधल्या कालखंडात तर फ्रीच होता, जिओनं फ्रीज सुरू केला होता तो. तर ठीक आहे, पण यातून मग प्रत्येकाकडे 2-2 मोबाईल झालेत ना, कॉन्टॅक्ट वाढलेत ना. आता एखादीच मौत झालं ते तिकडं मुरळी पाठवण्याची गरज नाही ना, की बाबा गेलेत चला म्हणून. आता विदिन काही याच्यात लगेच सांगता येते 1.5 घंट्यात पुढं मौत या ठिकाणी आहे म्हणून. ठीक आहे. तर या पद्धतीनं या सगळ्या सुधारणा लक्षात घेतल्या पाहिजेत. तर याला म्हणायचं पायाभूत क्षेत्राचे उदारीकरण. ठीक आहे. नंतर विमा क्षेत्राचे उदारीकरण हा एक मुद्दा लक्षात ठेवा. हे बघा, हे झालं ना. विमा क्षेत्रामध्ये लक्षात घ्यायचं बघा, हे विमा काय आहे, अदृश्य वस्तू आहे. तुमच्या जीवनानंतर तुमच्या जीवनाची आर्थिक हमी देणारी आहे. म्हणजे तुमचं जर बरं वाईट झालं तर पूर्ण कुटुंब या ठिकाणी उघड्यावर पडू नये यासाठी या ठिकाणी विमा उतरवण्याच्या पद्धती असतात. मग ओरिजिनल ही टर्म पॉलिसी असते. विमाच निघतो टर्म पॉलिसीसाठी. म्हणजे तुम्ही एक ठराविक रक्कम दरवर्षाकरता टाकत चला आणि एखाद्या वर्षी जर तुमचा मृत्यू झाला की मग घरच्यांना 1 कोटी 2 कोटी 5 कोटी एवढी रक्कम मिळून जाईल, जेणेकरून पुढचं त्यांचं आयुष्य सुरळीत जाईल. कारण जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक आपले करता धरताच गेला तर मग कोणीच जवळचं नाही. मग सक्का भाऊ नाही, तिचा भाऊ पण नाही, आपला पण नाही, आपल्याला जडपर करावं लागते बघा. आणि यासाठी मग टर्म पॉलिसी ही विमा पॉलिसीची पद्धती असते बघा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी सरकारनं काय केलं, 1 सप्टेंबर 1956ला जवळपास 245 विमा कंपन्या ज्या होत्या, खाजगी विमा कंपन्या, यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि एकच कंपनी स्थापन केली, LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. आणि 1971-72च्या कालखंडामध्ये 72ला जवळपास 108 खाजगी विमा कंपन्यांचं आपलं राष्ट्रीयकरण करून एकच कंपनी स्थापन केली, GIC. ही सामान्य विमा कंपनी होती, ही जीवन विमा कंपनी होती. व्यक्तीची संबंधित विमा असेल तर जीवन विमा म्हणतात आणि एखादी तुम्ही गाडी घेतलं त्याचा विमा काढतात बघा, तो सामान्य विमा म्हणतात. प्राण्यांचा असू द्या, व्यक्तींचा असू द्या, घराचा असू द्या, तुमच्या गाडीचा असू द्या, हा जनरल इन्शुरन्स असतो. आणि तुमच्या आमच्या लाईफ इन्शुरन्स घेतला असेल, हेल्थ पॉलिसी असेल तर तो जीवन विमा असतो. मग भारत सरकारनं काय केलं, विमा क्षेत्रातून पैसा चांगला जमा होतोय आणि यातून हमी पण देता येते म्हणून भारत सरकारने 1956ला 245 खाजगी विमा कंपन्याचं राष्ट्रीयकरण करून एकच विमा कंपनी काढली, LIC. मग ही जीवन विमा होती बघा. मग सामान्य विमा कंपन्या पण ताब्यात घेण्याकरता 71ला नियम केला आणि 72ला 108 खाजगी विमा कंपन्या जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या एवढ्या होत्या, 108 खाजगी विमा कंपन्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली बघा.
तर अशा पद्धतीनं सरकारनं इथून पुढे सांगितलं विमा क्षेत्रावर आमचंच वर्चस्व राहील, हे क्षेत्र आता आमच्या मालकीचं आहे. जे 18 क्षेत्र केले ना त्यांनी, त्यामध्ये मग हे एक क्षेत्र इन्क्लूड झालं पुढच्या कालखंडात. कधीपर्यंत? 91 पर्यंत. मग आता इथं खाजगी विमा कंपन्याला महत्त्व नव्हतं, 91ला मग असं नियम करता येत नाही, म्हणून 91ला मग या ठिकाणी हे क्षेत्र जे आहे हे खुलं करण्याशिवाय पर्याय नव्हता. मग बाकीच्यांना सांगितलं कोणाला काढायचं विमा कंपन्या काढा, विम्याच्या रूपात रकमा तुम्ही जमा करा, त्या लोकांना तुम्ही तुमचं हमी द्या. मग उद्योगपतीनेच काढायला सुरुवात केली. त्यांना माहिती यातून विम्याच्या स्वरूपात रकमा जमा करायची, आपला कारखाना काढायचा, यातले रोजचे रोज सगळेच मरण थोडंच पावणार आहे. मग बऱ्याच बँकांनी पण काढायला सुरुवात केली. मग आता जवळपास सगळ्या बँकांच्या विमा कंपन्या असतात, विमा असतो बघा. काही स्वतंत्र कंपन्या पण आलेल्या आहेत, काही विदेशातून आल्या आहेत. मग यांच्याबाबत नियमावली तयार करणं गरजेचं होतं. आणि यांच्याबाबत नियमावली तयार करण्याकरता मग 1992ला R.N. मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली. बघा ही कमिटी लक्षात ठेवायची. कोणत्या वर्षीची? 92ची. 94ला रिपोर्ट दिला त्यांनी, आलं लक्षात. आणि त्या रिपोर्टनुसार मग 99ला एक संस्था काढण्यात आली, कायदा करण्यात आला, ज्याला म्हणायचं आपण इरडा ॲक्ट. कधीचा आहे मग हा? 99चा आहे. लागू कधी झाला? 2000ला. इन्शुरन्स रेग्युलेटिंग डेव्हलपमेंट ॲक्ट म्हणतात त्याला, आलं लक्षात. तर हा कायदा एक वेळेस प्रश्न होता, इरडा नावाचा कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? मल्होत्रा समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. मल्होत्रा समिती 92ची, हे RBIचे गव्हर्नर आलेले व्यक्ती आहे. आणि हा कायदा 99चा आहे, लागू झाला 2000चा आहे. मग या कायद्यातल्या तरतुदी काय असणार आहे? खाली तरतुदी जर विचारला तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. अगोदर कडक तरतुदी होत्या, आता शिथिल आहे. अगोदर सरकारचं वर्चस्व, आता खाजगी लोकांना सुद्धा विमा कंपन्या काढता येईल, विदेशी लोकांना सुद्धा विमा क्षेत्रामध्ये प्रवेश करता येईल. फक्त ज्यांनी विमा काढला त्यांना रक्कम परत करावी लागेल, फसवेगिरी करता येणार नाही. तर या पद्धतीने नियमावली तयार करण्यात आली या कायद्याअंतर्गत. मग याला म्हणायचं इरडा ॲक्ट 1999, लागू झाला 2000ला. झालं, एवढंच लक्षात घ्यायचं इथं. झालंय? ओके. आता रुपयाची परिवर्तन थोडं मोठं येतो बघा, हे नंतरच्या याच्यामध्ये आपण समजून घेऊ. आता मग खाजगीकरण सुरू होतोय. ठीक आहे, शेवटचा मुद्दा बाकी आहे. शेवटचा मुद्दा आपण 3 वाजता बघू आता. आणि उदारीकरणच जागतिकीकरणामध्ये येईल, म्हणून जागतिकीकरणामध्ये हे डबल मुद्दे येणार नाही आता. त्यामुळं असं समजू नका की उदारीकरणात 2 घंटे गेले, त्याला येईलच नाही आता. पण मग बारीक सारीक आपण बऱ्याच मुद्दे कव्हर केलेले आहेत बघा याच्यामध्ये. ठीक आहे, थांबू आपण, घेऊ 3 वाजता घेऊ आपण. आता तुम्ही बसलेले राजे हो, मी इथं थांबलेलो आहे. सकाळचे माझे 2-3 घंटे झालेले आहेत. किती घ्यायला होतं मला तुम्ही? घेऊ आता, दुपारून घेऊ. आणखीन वेळ आपल्याकडं मला घेता येईल तेवढं काही हे नका करू तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, थांबू आपण. 3 वाजता या बरोबर.